नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या रायटिंग फॉर टेलिव्हिजन ह्या इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज या सब्जेक्ट वरती आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी इंडस्ट्री मधले दोन दिग्गज लेखक आलेले आहेत, ज्यांनी त्यांच्या लेखणीतून अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती खूप उत्तम उत्तम प्रोडक्ट्स आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचवलेली आहेत आणि पुढे पण ती आणणार आहेत. सो त्याचसाठी आज शेखर ढवळीकर, तुमचं खूप खूप वेलकम. थँक्यू. आणि आमच्या सगळ्यांचा मित्र आणि कॉलेजचा माझा लाईट्स ज्याच्यामुळे मी करायला सुरुवात झाली तो आमचा आशुतोष परांडकर उर्फ आशू किंवा पांड्या असं सगळे त्याला म्हणतात. सो आशू, तुझं पण खूप खूप स्वागत आहे. येस, थँक्यू. सो सेशनची सुरुवात करताना मला वाटतं की थोडक्यात तुम्ही जर तुमची इंट्रोडक्शन दिली तर ज्यांना कदाचित माहिती नसेल पण त्यांनी तुमचं काम बघितलेलं असेल तर त्यामुळे ते तुम्हाला अजून पटकन कनेक्ट होऊ शकतील. सो शेखर सर, तुमच्यापासून सुरुवात करायची. खरं तर काय काम केलंय हे मी अगदी थोडक्यात सांगतो, कारण आपला मुख्य कार्यक्रम हा प्रश्नोत्तरांचा आणि टेलिव्हिजन रायटिंगच्या संदर्भातला आहे. परंतु मी नाटक, टेलिव्हिजन सिरियल आणि फिल्म्स या तिन्ही माध्यमात काम करतो. मी 7-8-10 नाटकं लिहिलेली आहेत, टेलिव्हिजन मालिका काही लिहिलेल्या आहेत, मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स लिहिलेल्या आहेत. हिंदीमध्ये मी राजकुमार हिरानी किंवा नुकताच माझी एक फिल्म येऊन गेली आशुतोष गोवारीकरांबरोबर लिहिलेली पानिपत, अशी काही प्रोजेक्ट्स मी केलेली आहेत. हिंदी सिरियल्स मध्ये मी सूरज बडजात त्या राजेश्री प्रोडक्शन बरोबर काही हिंदी सिरियल्स केलेले आहेत. सो तिन्ही माध्यमात काम चालू आहे आणि आगामी काही प्रोजेक्ट्स येऊ घातले, ज्याच्यामध्ये आता जे नवीन माध्यम सगळ्यात जास्त फ्लरिश होत आहे, वेब सिरीज, तेही लिखाण मी काही करतोय. वा, थँक्यू शेखर सर. आशू. नमस्कार, मी आशुतोष परांडकर आणि मी टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमा या क्षेत्रामध्ये काम करतो. जसं शेखर सर स्वतः म्हणाले तसं त्याप्रमाणे लेखक त्या ह्याच्यामध्ये काम करतो. पण माझं जास्त आतापर्यंतचं काम मालिकेमध्ये झालेलं आहे. मालिकामध्ये जय मल्हार, रात्रीचं खेळ चाले, माझं सौभाग्य होती, जागो मोहन प्यारे, अमर प्रेम, लक्ष्मी नारायण, असे फिक्शन मधले शोज आणि तसंच नॉन फिक्शन सुद्धा मी टेलिव्हिजन मध्ये केलेलं आहे. ज्याच्यामध्ये सारेगामा असेल, हाय टेन्शन असेल, कोणती मराठी करोडपती, आखे पार झेंडा, मराठी पाऊल पडते पुढे, असे काही प्रोजेक्ट केलेले आणि आता असे प्रोजेक्ट पुढचे लाईन अप आहेत आणि त्याची प्रोसेस चालू आहे. वा, नाईस. सो अशा तऱ्हेने आपण प्रश्नोत्तरांच्या या गोष्टीला सुरुवात करूयात. मी नेहमी विचारतो तशा पद्धतीने पहिला प्रश्न विचारतोय नक्की. खरं तर आशू, तू आता सांगितलंस त्याबद्दल, पण तरी शेखर सर, तुम्ही मला सांगू शकाल का की एक लेखक म्हणून कुठल्या कुठल्या माध्यमांमध्ये सध्याच्या काळात आपल्याला वाव असतो आणि त्याबद्दल काही सांगू शकाल का? खरं सांगायचं तर अजूनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लेखन हा व्यवसाय होऊ शकतो ही जाणीव फार रुजलेली नाहीये. कारण आता तू म्हणलास तसं कुठे कुठे त्याला नेमकी संधी आहे याची माहिती नसते. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की लोक मला विचारतात तुम्ही काय करता, आणि मी म्हणतो मी लेखन करतो. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह येतं, त्यांना माझी दया येते आणि मग ते असं म्हणतात की नाही ते ठीक आहे, मी छंद नाही विचारला, तुम्ही पोटासाठी काय करता. तर लेखनातनं पैसे मिळतात ही जाणीव अजून निदान मराठी माणसांना तरी फारशी झालेली नाही. तर ज्या तिन्ही माध्यमांमध्ये मी आणि आशुतोष आम्ही दोघंही काम करतो, म्हणजे नाटक, सिनेमा, सिरियल्स, याच्या बरोबरीने सुद्धा लेखनाला वाव असलेली, लेखनामध्ये उदंड पैसा मिळवून देणारी, चांगलं नाव मिळवून देणारी आणि मुख्य म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर स्कोप आहे, अशी अनेक माध्यमं आहेत. अगदी साधं उदाहरण सांगायचं तर गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरात क्षेत्राचा जो झपाट्याने विस्तार झालेला आहे, त्याच्यामध्ये कॉपीरायटर हे एक अत्यंत मोठं, म्हणजे जाहिरातीत तुम्ही जो मजकूर वाचता, ऐकता, काही वेळा ती गाणी असतात, हे लिहिणं किंवा अगदी टेक्निकल लिटरेचर सारख्या बाबतीत सुद्धा प्रचंड काम उपलब्ध आहे. आणि इतर अनेक क्षेत्रांसारखं याही क्षेत्रात अशी एक पंचायत आहे की एकीकडे चांगले लेखक मिळत नाहीत ही ओरड आहे,
आणि दुसरीकडं लेखनाला डिमांड आहे हे अनेकांना माहिती नाही. कारण कुठेतरी हे एक प्रोफेशन होऊ शकतं, हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो इतर व्यवसायांसारखाच. हे जरी आता हळूहळू याचा प्रसार व्हायला लागलेला आहे, तरी अजून त्याचा प्रसार जास्त मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अच्छा, ओके. आशू, तुला याच्यावरती काही ऍड करायचंय? नाही, हेच जसं आता शेखर दादा म्हणाला तसं, की लोकांना त्याविषयी माहितीच नाहीये, की लेखन कशा पद्धतीने तुम्ही सेल करू शकता. मुळात ते सेलेबल असतं का? हा एक सगळ्यात मोठा आपला इथला प्रश्न आहे. आणि खूप पद्धतीचं रायटिंग आहे. अगदी आपण म्हणू की कंटेंट रायटिंग आहे, टेक्निकल रायटिंग आहे. शेखर दादा जसं म्हणाला तसं ऍड मध्ये कॉपी रायटिंग हा सगळ्यात जो महत्वाचा पार्ट आहे तो आहे. असे खूप गोष्टी आहेत. डॉक्युमेंटरीला आहे, ऑडिओ व्हिज्युअल जे आता आपल्या इथे डब होतात. म्हणजे ज्या हॉलिवूडच्या फिल्म्स आहेत, त्या हॉलिवूडच्या फिल्म्स आपल्या इथे डब केल्या जातात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. तर ते कन्व्हर्ट करायला सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेटर लागतो. तर तेही एक माध्यम आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतो, तो त्याच्या पद्धतीने लिहित असतो. शेवटी जो आर्टिस्ट म्हणणार आहे त्याला ती स्क्रिप्ट तर द्यावीच लागते. तो या प्रत्येक ठिकाणी जिथे एक थेट कम्युनिकेशन ऑडियन्स पर्यंतचं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी ऍक्च्युअली रायटरची गरज पडत असते. पण ते आपल्या इथे दुर्दैवाने माहितीच नाही. आणि अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लेखकाला, रायटरला निश्चितच नवीन नवीन काय म्हणतात प्रॉस्पेक्ट्स आहेत आणि संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचे केवळ मनोरंजनाशी रिलेटेड नुसतं नाहीये, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आहे. टेक्निकल याच्यामध्ये सुद्धा. अच्छा. म्हणजे कदाचित तुम्ही दोघेही आता म्हणलात की अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टीबद्दलची अनेक लोकांना माहिती नाहीये. सो जेवढे नवीन नवीन लोक अजून येतील त्या ह्यानी ती इंडस्ट्री म्हणून अजून ग्रो व्हायला पण खूप जास्त मदत होऊ शकेल असं तुमच्या दोघांच्या ह्याच्यातून मला नक्कीच वाटतंय. सो याच्याच बरोबर आता जसं आपला आजचा विषय आहे की रायटिंग फॉर टेलिव्हिजन अशा पद्धतीचा, तर ह्या रायटिंग फॉर टेलिव्हिजन ह्याच्याकडे बऱ्याच वेळेला आमच्यासारख्या नॉर्मल माणसांचं अरे हा टीव्ही साठी लिहितो असं म्हणलं की प्रश्न संपतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप आत वेगवेगळ्या पद्धती किंवा वेगवेगळे जॉनर्स असतात. तर त्याच्याबद्दलचे असे कुठले जॉनर्स आहेत ते आशू तू सांगू शकशील का जरा थोडक्यात? हो, अगदीच. म्हणजे अगदी आपण समजा टेलिव्हिजन किंवा वाहिनी याच्यामधलं जर का बायफर्गेशन बघितलं तर ढोबळ अर्थाने त्याच्यामध्ये इव्हेंट्स होतात. इव्हेंटसाठीचं लेखन केलं जातं. फिक्शन आहे, नॉन फिक्शन आहे. तर या 3 प्रमुख कॅटेगरीज आहेत प्रामुख्याने. त्याच्यामध्ये याचं बायफर्गेशन. फिक्शन म्हणजे आपण डेली सिरियल ज्या बघतो त्या आहेत. नॉन फिक्शन म्हणजे जे थोडक्यामध्ये रियालिटी शो आहेत किंवा त्याला हवे त्यासारखे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे तुम्ही प्रमोशनला येता. अशा पद्धतीचे आणि इव्हेंट्स आहेत. जसे मोठमोठे सोहळे, पुरस्कार वितरण सोहळे होतात. त्याचं डायरेक्ट ब्रॉडकास्ट केलं जातं नंतर हे करून. तर ती एक कॅटेगरी आहे. तो प्रामुख्याने जर का आपण बघायला होतं 3 कॅटेगरीमध्ये त्याचं बायफर्गेशन होतं. फिक्शन, नॉन फिक्शन आणि इव्हेंट्स आणि ओके. अच्छा. शेखर सर, याच्यात तुम्हाला काही अजून नाही, म्हणलं तसं कॅटेगरीज याच आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र मग वैविध्य खूप आहे. म्हणजे आता साधं ज्या विविध प्रकारच्या मालिका आता वेगवेगळ्या चॅनेल्सवर सुरू असतात, ज्याच्यामध्ये एका बाजूला पूर्ण कौटुंबिक जिव्हाळ्याच्या, काही निखळ विनोदी, काही पौराणिक बाज असलेल्या. आशू आता रात्रीच खेळ चालेचा त्यांनी उल्लेख केला की ज्याच्यामध्ये हॉरर सारखा एलिमेंट आहे. तर अशा विविध स्वरूपाच्या मालिकांमध्ये सुद्धा किंवा या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये वैविध्य मात्र खूप असतं. आणि असं नाहीये की एकाच प्रकारच्या मालिका, म्हणजे मी अनेकदा अशा स्वैर प्रतिक्रिया ऐकतो की ते काय सास बहु टाईप आहे. तर तसं नाहीये. आणि म्हणजे आता जर तुम्ही टेलिव्हिजनवरच्या मालिका बघितल्या तर बहुसंख्य मालिकांमध्ये सास बहु हा विषय सुद्धा नसतो आताशा. तो एकेकाळी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कधीतरी असेल. पण तुम्ही साधं आशूनी आता कुठल्या सिरियल्सवर त्यांनी काम केलंय याची यादी जरी पाहिली तर जय मल्हार ते रात्रीच खेळ झाले, म्हणजे सगळ्या प्रकारच्या मालिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. सो या कामांमध्ये वैविध्य खूप आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे
सेम जे उत्तर अपेक्षित होतं तेच बरोबर तुमच्या दोघांकडनंही सांगण्यात आलं की तेवढंच लिमिटेड नसतं त्या सर्कलमध्ये, त्याच्यात भरपूर वेगवेगळा स्कोप आहे. याच बरोबर आता आम्हाला असा प्रश्न पडतो नेहमी की एखाद्या मालिकेची किंवा या टीव्ही सिरियलची प्रोसेस कशी असते, म्हणजे तुम्ही लेखक म्हणून ती काय टीव्ही चॅनलकडे किंवा कुठल्या प्रोडक्शन हाऊसकडे घेऊन जाता, किंवा कशा पद्धतीने एखादी मालिका म्हणून नावारूपास येते, त्याची प्रोसेस तुम्ही सांगू शकाल का? हा, प्रोसेस त्याची ढोबळमानाने जर सांगायची झाली, फार तपशिलात मी आता जात नाही वेळेच्या मर्यादेमुळं, पण सर्वसाधारणपणे काय होतं, आशू किंवा माझ्यासारखा एखादा लेखक टेलिव्हिजनसाठी एखादी संकल्पना लिहितो. त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्व्हॉल्व्ह होतात. एक तर लेखक, दुसरी निर्मिती करणारी संस्था प्रोडक्शन हाऊस, आणि ज्या चॅनलच्या थ्रू तो शो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तो चॅनल. आणि याच्यामध्ये अनेकदा परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होत राहतात. कधी एखादी संकल्पना चॅनलकडे असते, त्या संकल्पनेला कोण चांगला लेखक न्याय देऊ शकेल असं त्यांना वाटतं, ते लेखकालाही कधी ते बोलवतात. कधी एखाद्या प्रोडक्शन हाऊसकडे एखादी चांगली संकल्पना असते, ही कुठला चॅनल चांगल्या रीतीने करेल, कारण प्रत्येक चॅनलची आपण कशा प्रकारचे शो करायचे याची काही पॉलिसी असते, आणि त्यानुसार त्या चॅनलचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रेक्षक वर्ग तयार झालेला असतो. तर त्याच्यामुळे अशा प्रकारची मालिका ही कुठल्या चॅनलच्या धोरणाशी सुसंगत आहे, तसंच कुठल्या प्रकारचा लेखक याला अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल, अशा पद्धतीने या 3 एजन्सीज एकत्र येतात आणि मग त्याच्यावर काम सुरू होतं. अच्छा, बरोबर बरोबर. आशू, तुला? आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे शेखरदादा म्हणाला तसं की हे काम कदाचित एखाद्या प्रोडक्शन हाऊसनी ड्राईव्ह केलेलं असेल, कदाचित चॅनलच्या डोक्यातनं आलेलं असेल, तर कधी लेखकाच्या डोक्यातनं आलं असेल. पण त्याला लागणारा जो पिरियड आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की अरे हे झालंय, आणि एक सर्वसाधारणपणे असं हे असतं की टेलिव्हिजनचंच लिखाण करायचं ना, मग त्याला काय आता ते झालं म्हणजे काय ठरवायचं, तुम्हाला 4 लोक आहेत काहीतरी त्यांचं रेग्युलर चालू करायचं, तर ते इतकं इझी नसतं. आणि ती प्रोसेस म्हणून सुरू होताना काही महिने आधीपासून त्याच्यावर काम करायला सुरुवात होते. की ती एखादी गोष्ट जी आहे ती कन्सेप्ट लेवलला फार इंटरेस्टिंग वाटते, पण ती कन्सेप्ट ज्यावेळेला स्टोरी फॉर्मॅट मध्ये येते त्यावेळेला ती तितकीशी भावेलच असं कधी शक्य होईलच असं माहिती नसतं पाहिजे. तर तो एक ट्रायल अँड एरर बेसिस असतो, ज्याच्यामध्ये त्या प्रोसेस मधनं लेखकाला जावं लागतं. कधी प्रोडक्शन हाऊस, चॅनल, म्हणजे शेखराचं म्हणत असं त्या तिन्ही एजन्सीज कोलॅबोरेटिव्हली याच्यावर काम करत असतात. अरे हे वर्क होते का नाही बघूया. आणि एका पॉइंटला ज्यावेळेला त्यांना असं लक्ष देतं की म्हणजे हे आता बरोबर नाणं वाजू शकते किंवा ह्याची घडी बसू शकते, त्यावेळेला मग ते पुढच्या स्टेजला जातात. मग त्याचं वेगवेगळ्या काय म्हणूयात स्टोरी डेव्हलपमेंटचे असतील, हाय पॉइंट्स असतील, स्क्रीन प्ले रायटिंग, या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग ते हळूहळू जास्त शेपअप व्हायला लागतात. आता तू आशू म्हणलास त्यातलं मला एक जनरल अजून म्हणून विचारायचंय की आता बऱ्याच लोकांना अजूनही तसंच वाटतं की टीव्ही साठी लिहिणं म्हणजे झालं, पण त्याच्यात सुद्धा कथा किंवा पटकथा, संवाद हे वेगवेगळे प्रकार असतात. तर थोडस त्याच्याबद्दल पण काही सांगू शकशील का, की कशा फॉर्मॅटमध्ये लिखाण केलं जातं? बेसिकली आपण जर का बघितलं तर मालिकेचा एक जीव असतो, एक स्ट्रायकिंग आयडिया असते, किंवा कुठलीही एखादी तो सिनेमा असेल, नाटक असेल, मालिका असेल. एस्पेशल मालिकांविषयी बोलताना जर का आपण बघितलं तर एखादी कन्सेप्ट डोक्यात येते की या लाईनवर आपण काही निर्माण करू शकतो ज्याला लॉन्जिटिव्हिटी असेल, एस्पेशली मालिकांच्या ह्याच्यामध्ये, की त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो मोठा असेल, तो लगेच संपणार नाही, अशी शक्यता आहे का त्या कन्सेप्ट मध्ये. आणि मग चर्निंग केलं जातं आणि मग एक स्टोरी तयार होते. आता ही स्टोरी, याच्यामध्ये पात्र येतात, सगळ्या गोष्टी येतात आणि एक स्टोरी आकाराला येते. ही ब्रॉड स्टोरी असते. हे सगळं करणारा स्टोरी रायटर असतो. स्टोरी रायटर ची गोष्ट पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे प्रोसेस वाईज फ्लो चार्ट वगैरे जर आपण म्हणालो, तर त्याच्यानंतर ते स्क्रीन प्ले रायटरकडे येतात. सो स्क्रीन प्ले रायटर त्या गोष्टीचे तुकडे
अशा पद्धतीने पडतो की जे प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक आठवड्यामध्ये आणि प्रत्येक दिवसामध्ये या कथेचा कुठला भाग हा त्या स्पेसिफिक एपिसोड मध्ये जाईल. अशी एपिसोडिक गोष्ट रचत 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 तो जो गोष्टीचा तुकडा आहे तो स्प्लिट करतो थोडक्यामध्ये. अच्छा अच्छा. आणि मग एक एपिसोड त्या दिवसाचा तयार होतो आणि तो तयार झाल्यानंतर तो डायलॉग रायटर कडे येतो. डायलॉग रायटर तो एपिसोड बघून त्याचं ड्युरेशन बघून त्या पद्धतीने त्याचे संवाद लिहित जातो आणि ते सगळे संवाद लिहिल्यानंतर मग ते पुढे शूटिंगसाठी तयार होतो. बापरे, म्हणजे ही लेखक लिहितो आणि पात्र बोलतात एवढी सोपी प्रोसेस नसून त्याच्या मागे एवढ्या वेगळ्या पद्धतीने काम चालतं. आता खूप आणि हे मी म्हणतो की ज्या वेळेला आपण क्लीन स्लेटने चाललेलो असतो, की ज्या वेळेला आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला लॉन्च करायचं एखादं आणि नवीन ह्याला सुरुवात करायची, त्यावेळेला ते लॉन्च होतं. त्याच्यानंतर जे आपण आता परत पुढच्या डिस्कशन मध्ये येऊच, सो ते खूप वेगळे फॅक्टर सुद्धा त्याला अफेक्ट करत असतात आणि तिथलं तर रिअल गेम. ओके, अच्छा. शेखरराव याबद्दल जास्त डिटेल सांगू शकेल. येस, हो. त्या तू आता आशू म्हटलास तसं शेखर सर, मला विचारायचं आहे की आता ही लेखक, संवाद लेखक किंवा स्क्रीन प्ले डिव्हिजन करणारा अशा पद्धतीची जी आशूनी प्रोसेस सांगितली, त्याचबरोबर नॉर्मल मॅनेजमेंट लेवलवरती तुम्ही लिहून दिल्यानंतर पण वेगवेगळे अजून कुठली लोक तुमचं लिखाण पडतात, चेक करतात का? नाही, त्याच्यामध्ये काय आहे ना की आता आशूनी जशी ढोबळ प्रोसेस सांगितली, बरोबर, पण ही प्रोसेस करताना त्याच्यात खूप पथ्य पाळावी लागतात. म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये काय झालंय हे उद्याचा एपिसोड ज्या वेळेला सुरू होतो त्याचं एक रिमाइंडर तुम्हाला द्यावं लागतं. अच्छा. म्हणजे समजा कालचा एपिसोड तुझा पाहायचा बुडलाय तर उद्याचा एपिसोड तुला कळलाच नाही असं होऊन चालत नाही. तसं झालं तर तू मालिकेपासून दुरावतोस की अरे मी पाहिली पण मला काही कळलं नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट टेलिव्हिजनला काय लिहिताना लक्षात ठेवायला लागते ना की टेलिव्हिजनचा ऑडियन्स हा कॅप्टिव्ह ऑडियन्स नाहीये. कॅप्टिव्ह ऑडियन्स म्हणजे काय, जेव्हा एखादा प्रेक्षक नाटक किंवा सिनेमाला येतो त्यावेळेला तो बाकीच्या जगातले सगळी व्यवधानं बाजूला सारून 3 तास त्यांनी संपूर्णपणे एकाच गोष्टीवर फोकस केलेले असतात. नाटकावर किंवा सिनेमावर तो बाकी काही करणार नसतो. त्यामुळे तो सलग अनुभव घेत असतो. टेलिव्हिजनचं काय होतं, मालिका अनेकदा आपण घरांमध्ये पाहतो, मालिका सुरू आहे पण तिथेच समोर मुलं अभ्यास करतायत, कुणीतरी घरातला पुरुष फोनवर बोलत असतो, बाई भाजी निवडत असते, मध्येच आत जाऊन ती फोडणी टाकून येते, घरामध्ये कुणीतरी येतं त्याच्याशी ती दारात जाऊन 2 मिनिटं बोलते, परत आत येते आणि इकडे मालिका चालू असते. तर तो कॅप्टिव्ह ऑडियन्स नसतो. सगळं सोडून आता हा अर्धा तास मी टीव्हीला दिलाय अशी प्रेक्षकाची इच्छा असली तरी घरामध्ये तो हे करू शकत नाही. त्यामुळं टेलिव्हिजनच्या रायटरवर प्रेक्षकाला बांधून ठेवण्याचं एक फार मोठं आव्हान आहे की फोडणी जळाली तरी गृहिणींनी आज जाता कामा नये, इतकं एंगेजिंग मी काही देऊ शकतोय का? कारण मला सिनेमाला किंवा नाटकाला माहिती हा कुठे जाणार नाहीये आणि ह्याच्यामुळं लिखाणावर निश्चितपणे काही तंत्र तयार होतात. म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही ज्या सहजी फ्लॅशबॅक वापरू शकता तसं टेलिव्हिजन मध्ये वापरू शकत नाही. कारण 8 दिवसापूर्वी घडलेली घटना आज जर मी फ्लॅशबॅक म्हणून दाखवली तर ती प्रेक्षकांना आठवण्याची शक्यता कमी असते. अच्छा. मधल्या काळात 8 दिवसात त्यांच्या आयुष्यात इतकं काय काय घडलेलं असतं, वैयक्तिक आयुष्यातही, आणि त्यांनी इतक्या मालिका पाहिलेल्या असतात की त्याच्यात 8 दिवसापूर्वी काय घडलेलं होतं याचा फ्लॅशबॅक त्याला आठवणं शक्य नसतं. या उलट सिनेमामध्ये तुम्ही हे सहजी वापरू शकता कारण तो सलग अनुभव आहे. त्यामुळे अशी जी सिरियल लिखाणाची पथ्य आहे त्याच्या बरोबरीने पार्ट असा आहे की आता तू म्हणलास तसं प्रत्येक चॅनलची जी पॉलिसी असते त्यानुसार मालिका बनण्यामध्ये चॅनलच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचा फार मोठा वाटा असतो. म्हणजे माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या उपक्रमाअंतर्गत टेलिव्हिजनच्या ईपीजना सुद्धा बोलवलं पाहिजे. एक्झॅक्टली. की एखादा शो बनतो म्हणजे चॅनल नेमकी काय मेहनत करतं.
आता तू जसं बोलताना बोललास की ते काय टीव्ही साठी, अरे टीव्ही साठी लिहिणं सगळ्यात कठीण आहे, हे मी तिन्ही माध्यमात लिहून झाल्यानंतर सांगतोय. रोज अर्ध्या तासाचा क्रिएटिव्ह कंटेंट चर्नआउट करून काढणं ही गोष्ट अजिबात सोपी नाहीये. आणि त्यामुळं चॅनलची भूमिका नेमकी काय आहे, त्याच्याशी हे लिखाण सुसंगत आहे का नाही. दुसरी गोष्ट, टेलिव्हिजनचा प्रेक्षक वर्ग हा सर्व थरात प्रचंड प्रमाणात पसरलेला असतो. म्हणजे अत्यंत श्रीमंतापासून अगदी स्लम एरियामध्ये सुद्धा टेलिव्हिजन पाहिला जातो, त्याच मालिका पाहिल्या जातात. त्यामुळं टेलिव्हिजनच्या लेखकासमोर सगळ्या आर्थिक वयोगटातल्या, आर्थिक गटातल्या, वयोगटातल्या सगळ्या लोकांना संपूर्णपणे कथानक लक्षात येईल, पात्र आपलीशी वाटतील, हे उभं करण्याचं एक मोठं आव्हान असतं. अनेकदा एखादा सिनेमा, अरे हा मल्टिप्लेक्सचा सिनेमा आहे असं आपण म्हणून मोकळे होतो. ही मल्टिप्लेक्सची मालिका आहे असं कुणीही म्हणू शकत नाही. ती सर्वत्र पाहिली जाणार आहे. त्यामुळे एका सर्व थरातल्या क्रॉस सेक्शन मधल्या प्रेक्षकांना ती आपलीशी वाटली पाहिजे असं लिखाण करणं हे अजिबात सोपं नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे मी जर उद्या एखादा माणूस इतका श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी असं लिहिलं की त्याच्या हॉलमध्ये M.F. हुसेनचं 5 कोटीचं पेंटिंग लावलेलं आहे, तर हे सगळ्या लोकांना कळेल अशातला भाग नाहीये. त्यामुळे मला तो श्रीमंत आहे हे सगळ्यांना कळेल अशा पद्धतीनेच लिहावं लागतं, आणि हे सोपं नाहीये. त्यामुळं चॅनलच्या ईपीची भूमिका आणि त्यानंतर प्रोड्युसरकडे गेल्यानंतर जी सर्व डिपार्टमेंट्स कामाला लागतात, की ज्याच्यामध्ये सेटिंग आहे, ज्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स आहे, ज्याच्यामध्ये मेकअप किंवा गेटअप आहे, साऊंड आहे, कॅमेरामन आहे, ओव्हरऑल लुक डिझाईन करण्याचा भाग आहे, अशी सगळी डिपार्टमेंट्स नंतर त्याचे पोस्ट शूट जी कामं होतात, ज्याच्यात एडिटिंग होतं, ज्याच्यात बॅकग्राऊंड स्कोर ऍड केलं जातो, ज्याच्यात टायटलिंग केलं जातं. एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येक सिरियलचं जे टायटल सॉन्ग असतं. आपल्याला माहिती आहे की अनेक सिरियल्सची टायटल सॉन्ग ही अतिशय पॉप्युलर आहेत. आजही आपण अनेकांना फोन केला तर एखाद्या वादळवाट सारख्या सिरियलचं टायटल सॉन्ग हे आपल्याला ऐकायला मिळतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सच्या ते एक मोठ्या ऑर्केस्ट्रा सारखं आहे, की एक कंडक्टर तो ऑर्केस्ट्रा कंडक्ट करतो आणि तुम्हाला एक सिम्फनी ऐकवतो, अशातला तो भाग आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेखरदा म्हटला तो सगळ्यात मोठा पॉइंट आहे की तो कॅप्टिव्ह ऑडियन्स नाहीये. तसं अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ना, इट्स अ फ्री एंटरटेनमेंट. त्यांना पेड इट्स नॉट पेड एंटरटेनमेंट की मला आज 150 रुपये बघून काय अमुक अमुक मालिका बघायची. सो त्यांच्या दृष्टीने त्याचा भाग किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे तेवढं पुरतच लिमिटेड असतं. अर्थात काही जणांना त्या गोष्टी आवडतात, काही जणांना आवडत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. बरोबर. पण सर्वसमावेशक करत असताना आपण एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला धरून नाही चालू शकत. जर का मला रेंज मध्ये त्याचा, जसं कशाकदार म्हटलं की ते क्रॉस सेक्शन मध्ये जायला पाहिजे, तर मग ते LCM वरच काम करायला लागेल. MC वर तर मला म्हणजे काय लसावी या ह्याच्यावरच काम करावं लागेल. त्याचा जो सगळ्यात लघुत्तम सामाजिक विभाजक आहे तो सॅटिस्फाय होतोय का, तो होत असेल तर हे सगळ्यांना कळणार. म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे की हे खरंच इतकं चॅलेंजिंग आहे, कारण हे लोकांना खरंच खूप सोपं वाटतंय. अँड इट इज व्हेरी इझी टू कमेंट. एक मालिकाच्या ह्याच्यावर कुठल्याही याच्यामध्ये कमेंट करणे खूप सोपं असतं, परंतु हे खरंच इतकं अवघड आहे की जर का एखादा तुमचा प्रसंग सुद्धा हा 3-3.5 मिनिटांपेक्षा जास्त होल्ड होणारा नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही दाखवत असाल, तर लोक रिमोट बदलतात. हे रिमोट ते बदलतात, दुसऱ्या चॅनलवर शिफ्ट होतात. तर तुम्हाला त्या 3 मिनिटांमध्ये, विचार करतो 3 मिनिटं आहे, त्या 3 मिनिटांमध्ये सुद्धा त्याला एंगेज करायचं. प्रसंगी 2 मिनिटं, 1.5 मिनिटं, म्हणजे मिनिटाला, सेकंदाला तुम्हाला त्या लॉयल ऑडियन्स व्यतिरिक्त, जो लॉयल ऑडियन्स आहे जो पहिल्यापासून येतोय त्याला तर सॅटिस्फाय करायचंच आहे, कारण त्याचं प्रेम आहे. पण त्या व्यतिरिक्त जो नवीन आलेला ऑडियन्स आहे, जो पहिल्यांदा येत असेल, कदाचित आज तू पहिल्या भागाला आलेला आहेस, शेखर दादा 50व्या भागाला आलेला आहे, मी 100व्या भागाला आलेलो आहे. पण मी 100व्या भागाला आलेलो असलो तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये जर का एंगेजिंग काहीतरी दिसणार असेल तर मी तिथे थांबणार, बरोबर, नाहीतर मी जाणार. आणि हे फुकट आहे ना, माझ्याकडे वेगळं ऑप्शन आहे, मी दुसऱ्या रिमोटने दुसऱ्या चॅनलवर जाऊ शकतो. सो
जसं चॅनल करेक्टली सेट की त्या पॉलिसीज असतात. एका पॉइंट नंतर ते क्राफ्ट ओरिएंटेड होतच, पण ते अत्यंत अत्यंत घाम काढणार आणि अत्यंत चॅलेंजिंग काम आहे. ते जे आपल्याला इतकं सोपं वाटतं ते हो. अजिबात नाही. म्हणजे काय काय लिही ना, काय लिहायचंय तेवढं, चल मी लिहून देतो, असं नाही होत. त्याला खूप मोठी प्रोसेस आहे. नुसते रायटर्सची नाही तर वेगळ्या लोकांची सुद्धा. सगळ्यांच्या बरोबर. पण तुम्ही दोघंही आता म्हणलात त्याच्यात खरंच येते की ती एवढी मोठी प्रोसेस आहे. आणि अशू आपण पण फोनवर बोलताना असं म्हणलं होतं की 4 सिरियल मला पण पर्सनली नाही बघायला आवडत म्हणून मी नाही बघत. पण जसं आता तुम्ही दोघांनी सांगितलं की हो मला आवडत नाही पण कदाचित आमच्या शेजारच्या काकूंना नक्कीच आवडते. सो म्हणजे चूक का बरोबर हा तो मुद्दा नाहीये. जसं तुम्ही म्हणलात की ते सगळ्यांच्या साठीच म्हणून आहे. एकाची विचारसरणी पकडून अशा पद्धतीचं काम नक्कीच केलं गेलं जात नाही. सो खरं तर बरेच लोक असे प्रश्न विचारतायत. सो त्यातला एक कॉमन प्रश्न आहे की मायथॉलॉजिकल सिरियल लिहिताना कशा पद्धतीने अभ्यास केला होतास आणि योगेश शेजवलकरनी पण त्याचा एक ऍड ऑन वाला प्रश्न मी त्याच्यातच घेतोय की वादविवाद टाळण्यासाठी किती वेळा चांगले मुद्दे पण तू सोडलेले आहेस किंवा अशा पद्धतीने असं काही सांगू शकशील का? हो म्हणजे मायथोच करत असताना मला 2 सिरियलचा अनुभव आहे. एक जय मल्हार आणि दुसरं लक्ष्मी नारायण. या दोन्ही प्रोसेसमध्ये माझा मित्र संतोष आहे. त्याच्या डोक्यातनं ही कन्सेप्ट आली होती. जय मल्हारला ज्यावेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला त्याच्यावरचं काम ऍक्च्युअली एका स्टेज पर्यंत गेलेलं होतं. जसं मगाशी आपण म्हटलं की एखादी गोष्ट किंवा मालिका सुरू होण्याच्या आधी त्याच्यावर खूप काम आधीपासून चाललेलं असतं. तर जय मल्हारच्या बाबतीत त्याच्यावर अनेक महिने काम चाललेलं होतं. कशा पद्धतीने ती गोष्ट मांडता येईल. कारण पहिल्यांदाच मराठीमध्ये मायथॉलॉजिकल अशा धाटणीचं काहीतरी करायचं हे चाललेलं होतं. आणि मग मी लेटर जॉईन झालो. त्यामुळे ऑब्व्हियसली त्या अनुषंगाने काही ग्रंथ वाचले किंवा बाकीच्या काही गोष्टी वाचल्या. एकमेकांना आम्ही त्या गोष्टी सांगत होतो. संतोषकडे काही मुद्दे होते, त्याच्याकडे बराचसा त्याने अभ्यास करून ठेवला असल्यामुळे त्यांनी त्याच्या शेअर केलं जे काही अवेलेबल आर्काइव्ह होतं ते. पण एका पॉइंट नंतर वेगवेगळ्या लोककथा या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या आहेत. एखादी गोष्ट आहे ती पुण्याच्या परिसरात घडणारी एखादी गोष्ट आहे किंवा लोककथा जर का प्रचलित असेल तर तीच उस्मानाबादला असेल असं नाही. त्यांचं एक वेगळं व्हर्जन असेल. हेच सोलापूरला असेल असं नाही. त्यांचं एक वेगळं व्हर्जन असेल. पण याच्यामध्ये काहीतरी एक समान धागा आहेच. तर अशा लोकांकडनं पण बऱ्याचशा गोष्टी मिळत गेल्या आणि वेगवेगळ्या लोककथांचा अभ्यास केला आणि मग त्याची गुंफण करणं सोपं होत गेलं. योगेशचा मुद्दा मला कळलं नाही की नक्की वादविवादच आहे किंवा हे असं, कारण बऱ्याचदा नाही झाले अशा काही गोष्टी. कारण एक क्लॅरिटी होती. म्हणजे माउंटिंग करताना शोचं समजा जर का आपण एका प्लेनवर असतो ना, तर मग अशा पद्धतीने गोष्टी घडायला काही चान्स नसतो. बऱ्याचदा काय होतं की लेखक एका वेगळ्या प्लेनवर असतो, निर्मिती संस्था एका वेगळ्या प्लेनवर असते, चॅनलचं काहीतरी वेगळंच म्हणणं असतं. मग त्यांना वेगळी गोष्ट हवी असते. प्रोडक्शन हाऊसला वाटत असतं की आपण यांना वेगळंच द्यायचं आहे आणि लेखकाला कसं असतं की आपण काहीतरी वेगळंच तयार करतो. असे ज्यावेळेला प्रॉब्लेम सुरू होतात त्यावेळेला निश्चितच मग क्लॅशेस व्हायला सुरुवात होते. पण आपण एका प्लेनवर असू तर मात्र मग असे प्रॉब्लेम्स येत नाही. तेजस, मी या विषयात एक छोटीशी गोष्ट ऍड करतो प्लीज. याच प्रश्नाच्या अनुषंगाने. आणि ती गोष्ट अशी आहे की आपण मायथॉलॉजिकल मालिका किंवा जय मल्हार किंवा असं जे उदाहरण दिलं ना, एक तर आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांना लिहायचंय किंवा त्या सगळ्यांनी, की मायथॉलॉजीच्या इतका कथांचा आणि पात्रांचा प्रचंड खजिना कुठेही नाहीये. म्हणजे मला याचं फार वाईट वाटतं की जो भेटतो ना तो गेम ऑफ थ्रोन्स किंवा नेटफ्लिक्सच्या शोज बद्दल बोलतो, पण एकानेही पूर्ण रामायण महाभारत वाचलेलं नसतं. आणि हे दुर्दैव आहे. म्हणजे मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, आपण मायथॉलॉजीच्या गोष्टी जय मल्हार, खंडोबा आणि ती पात्र हे सगळं बघतो,
पण अनेक गाजलेल्या सिनेमा, सिरियल्स, नाटकं ही मायथॉलॉजीला मॉडर्न रूप देऊन केलेली आहेत. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की सत्यवान सावित्रीची जी गोष्ट आहे, की सत्यवान यम त्याला घेऊन गेला आणि सावित्री पतिव्रता म्हणाली माझा नवरा सोड. तुम्हाला मी सांगतो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अशी एक प्रथा प्रचलित आहे की जर चांगली गोष्ट मिळत नसेल ना सिनेमाला, तर तुम्ही मायथॉलॉजी मध्ये जा आणि त्याला एक नवीन मॉडर्न आंगड टोपड घाला. आज तुम्हाला मी सांगितल्यावर धक्का बसेल, सत्यवान सावित्रीच्या गोष्टीला आधुनिक रूपडं देऊन रोजा नावाचा फेमस सिनेमा बनवलेला आहे की तो यम म्हणजे टेररिस्ट, त्याला तिचा नवरा त्याला घेऊन जाते आणि ती मधू त्याच्याकडे जाऊन म्हणते माझा नवरा सोड. ही सत्यवान सावित्रीच्या गोष्टीला आधुनिक रूप दिलेलं आहे. आम्ही आज कौटुंबिक मालिका करताना सुद्धा, आशू असेल, कुठलेही रायटर असतील, अनेकदा डिस्कशन मध्ये मायथॉलॉजिकल संदर्भ येतात, रामायण महाभारताचे संदर्भ येतात. एखादं पात्र डोळ्यासमोर ठेवताना हे म्हणजे तुम्ही सलीम जावेदशी कधी बोललात तर ते तुम्हाला सांगतील की अमिताभ बच्चनची अँग्री यंग मॅनची कॅरेक्टर ही संपूर्णपणे कर्णा कॉम्प्लेक्सवर उभी आहे. राईट मॅन ऍट रॉंग प्लेस याच्यावर उभी आहे की तो माणूस चांगला आहे पण चुकीच्या जागी आहे. करेक्ट. म्हणजे दिवार मधला अमिताभ चांगला आहे पण तो गुन्हेगारी जगतात गेलाय. कर्णा कॉम्प्लेक्स इसेन्शियली हा आहे. तो अपघात नाहीये की सलीम जावेदनी ते पात्र निर्माण केलंय, त्याच्या मागे महाभारताचा अभ्यास आहे. आणि आपण सगळे लोक गेम ऑफ थ्रोन्स विषयी बोलतो, पण आपल्या पुराण कथांच्याकडे, आपल्या ऋषीमुनींच्या कथांच्याकडे, आपल्या रामायण महाभारतातल्या गोष्टींच्याकडे कोणीही दुर्दैवानी लेखक सुद्धा ते वाचत नाहीत. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. अगदीच. आणि कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की आपल्याला जसं शेखर तुम्ही म्हणाला की ही उदाहरणं चर्चेमध्ये वगैरे काय येतात, कारण आपली एका स्पेसिफिक लिमिट पर्यंत जडणघडणच त्याच्यातून झालेली आहे. आपल्यामध्ये आपल्याला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर अरे तो भीमासारखा आहे, तर आपल्याला कळतं की ओके म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती असून भरलेली. आता हे मी खूप काय म्हणूयात सर्वांना कळेल असं उदाहरण दिलं, पण ज्या वेळेला असे कॉम्प्लेक्स गोष्टी काहीतरी निर्माण करायच्या असतात किंवा एखादं पात्र निर्माण करायचं असतं, ती आजी कशी असेल तर आजी शबरीसारखी असेल. असं म्हटलं की लगेच आपल्याला आजी डोळ्यासमोर येते, ती आजी होते. त्या इमेजरी व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्या पुराणांमध्ये आणि आपल्या रक्तात आहेत, कारण आपलं जडणघडणच तसं झालेलं आहे, गोष्टींमधनच आपलं झालेलं आहे. आणि म्हणून ना त्या कोरिलेट व्हायला, ती पात्र कोरिलेट व्हायला तिची मदत जास्त होते, कारण लगेच आपण ते कोरिलेट करू शकतो. तेजस, त्याचं सगळ्यात पॉप्युलर उदाहरण मी तुला सांगतो. संपूर्ण टेलिव्हिजन हा सगळ्यात जास्त मंथरा कॉम्प्लेक्सवर चालतो. मंथरेनी कैकेयीचे कान भरले आणि रामाला वनवास घडला, हे सगळ्या टेलिव्हिजन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्या रामायण महाभारत पुराण ऋषी मुनी यांच्यामध्ये जे आहे ना, ते जो पचवेल ना त्याला कुठेही अडचण येणार नाही. खरंय. हो, आई शपथ. हे रेफरन्स कसले भारी आहेत. पहिल्यांदा शेखर तुम्ही रोजाचा रेफरन्स दिल्यावरती येस मला ते सगळं उभं राहिलं की अरे हो रे, खरंच आहे. नक्की तो विचार केला तर त्याच लाईन वरती ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. किंवा आता सुद्धा तुम्ही म्हणताना मंथरेचा जो उदाहरण दिलं, हो बऱ्याच गोष्टींचं बेस किंवा बऱ्याच गोष्टी टेलिव्हिजन मधलं उदाहरण देतो. होणार सून मी त्या घरची, ज्याच्यामध्ये त्या बाईला एका घरात 6 सासू आहेत. त्याच ती 6 बायकांची 6 पात्र काढून बघा, ती माणसाचे षड्रिपू आहेत ते, एक एक बाई म्हणजे. म्हणून ते वर्क झालंय. एक्झॅक्टली. म्हणजे झी टीव्हीचे जे प्रमुख आहेत आता, निलेश मयेकर, त्यांचा ब्रिलियन्स आहे हा की 6 पात्र उभं करताना त्यांनी षड्रिपू आणलेत. हे कुठली तरी 6 पात्र वेळ जात नाही म्हणून, किंवा 6 हा माझा लकी नंबर आहे म्हणून 6 नाही येत ते. हा त्याच्या मागचा थॉट तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. आणि त्याच्या मागे ती फिलॉसॉफी आहे. म्हणजे ती फिलॉसॉफी नसेल तर त्याला काही आधारच राहणार नाही. ते एका ह्याच्यामध्ये कोसळून जाईल. आणि ज्यावेळेला जसं आता शेखर म्हणाला की ते षड्रिपू आहे, षड्रिपू आहे, तर मग जो काही आहे मोह असेल तर तो मोहासारखाच वागणार. ते कॅरेक्टरचं ते अंग होऊन जाणार, त्या पद्धतीने वागत राहणार,
हे करत राहणार. तर दॅट इज द ब्युटी ऑफ इट. आणि हे दिसत नाही. आता ही गंमत आहे. ही बरोबर. मालिका लेखनाची जी प्रोसेस आहे किंवा कुठल्याही लेखनाची, लेखक हा क्रिएटर आहे, तो ते विश्व निर्माण करतो. बरोबर. त्यालाच जर का या गोष्टींचा रिलेव्हन्स नसेल तर इट बिकम्स डिफिकल्ट. कारण त्याला जर ते पोहोचलं नाही तर तो लोकांपर्यंत ते कसं पोहोचवणार आहे. बरोबर. हो. बापरे. म्हणजे खरं फक्त ह्या सब्जेक्ट वरतीच एक वेगळं आपण नक्कीच भरपूर वेळ तुम्ही सांगू शकाल अजून त्याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये खरं तर. पण त्याचबरोबर जनरल विचारायचं आहे की आता उदाहरण म्हणून शेखर सर तुम्ही सांगू शकाल का की आता तुम्ही सगळं त्याच्या मागचं पात्र कशी निवडतात, त्याचा स्क्रीन प्ले साधारण कसा असतो किंवा काय घडतं, पण त्याच्याच बरोबर नॉर्मल प्रेक्षक म्हणून बऱ्याच वेळेला सिरियल बघताना किंवा आता जनरल उदाहरण म्हणून मी शब्द आहे की तुला पाहते रे होती जशी तुमची, तर त्याच्याबद्दलचा इन जनरल किंवा सिरियल रायटिंग फॉर्मॅटचा मधला सुरुवात, मध्य आणि शेवट, बऱ्याच लोकांना त्या सिरियलच्या वेळेला सुद्धा आता कधी होणार, आता कधी हे उघडकीस येणार किंवा अशा पद्धतीचे प्रश्न होते. तसं सिरियलला सुरुवात, मध्य आणि शेवट असं प्लॅन्ड असतं का? नाही ती प्रोसेस असते का? काय असतं म्हणजे काय विचार असतो? एक आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डेफिनेट एंड पहिल्या दिवशी ठरवून ही सुरुवात, हा मध्य, हा शेवट अशा फार कमी मालिका केल्या जातात. म्हणजे तुला पाहते रे हे त्यातलं एक उदाहरण आहे की ती पहिल्या दिवशी ठरलं होतं की ही साधारण एवढ्या एपिसोडची होईल, एक वर्षभराची, याचा शेवट हा असेल. त्यामुळे पण बऱ्याचदा काय होतं, मालिका जे विषय असतात ना, मगाशी आशुनी तो चांगला शब्द वापरलाय, लॉंगिव्हिटी, की त्याच्यामध्ये एक सेल्फ ग्रोथची शक्यता असलेले विषय लागतात की जे आपले आपण विकसित होत जातील. आणि त्यामुळे बऱ्याचदा बहुसंख्य मालिकांना सुरुवात असते पण मध्य आणि शेवट डेफिनेटली सांगता येत नाही. आणि तो अशासाठी सांगता येत नाही की बऱ्याचदा शेवट हा व्यावसायिक कारणांनी सुद्धा ठरतो. एखादी मालिका जर प्रेक्षक बघतच नसतील आणि ती 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये बंद करायचं ठरलं तर मग त्याचा शेवट पूर्वी काय ठरवला होता याला फारसा अर्थ उरत नाही. किंवा एखादी मालिका आपल्या कल्पनेपेक्षा खूप यशस्वी होते. अनेक मालिका आहेत की ज्या काही वर्ष चाललेल्या आहेत. म्हणजे 3 जय मल्हार की जी अनेक वर्ष चालली, किंवा आत्ताची माझ्या नवऱ्याची बायको सारखी सिरियल आहे. तर ज्या हिंदीमध्ये काही मालिका या 10-10 वर्ष चाललेल्या आहेत. तर अशा वेळेला असा एक निश्चित एंड किंवा मध्य हा सुरुवातीला ठरवलेला नसतो. पण जिथे तुमचे नंबर ऑफ एपिसोड फिक्स आहेत तिथं हे करणं शक्य असतं. अच्छा. म्हणजे ना ती थोडक्यामध्ये चेन रिॲक्शन आहे. ते एकदा टाकल्यानंतर त्याचं ते चालू होत नाही, कसं घडतंय त्या पद्धतीचं. त्याच्यामध्ये जेवढी एनर्जी आहे, ते जेवढं ड्राईव्ह करतंय तोपर्यंत होतं. एकदा ती एनर्जी संपली, ते शिळं व्हायला लागलं की ते आपोआप थांबतं. आणि ते आपल्याला सिम्पटम्स लक्षात येतात की आता हे थांबलेलं आहे. म्हणजे जसं शेखरदा म्हटलं की अनेक गोष्टी व्यावसायिक किंवा वेगळ्या कारणाने लवकर बंद होतात. म्हणजे आपण 5 वर्षांचा प्लॅन देतो, गोष्ट 5 वर्ष अशी घडेल. पण लोक बघायलाच येत नाहीये, 2 महिन्यात सिरियल बंद होते. या वेगळ्या गोष्टी आहेत. पण अपार्ट फ्रॉम दॅट ऍज अ स्टोरी म्हणून त्या ह्याच्यामध्ये ज्या शक्यता आहेत त्या एका पॉइंटवर जिथे संपतात तिथे ती गोष्ट आपल्याला संपवावी लागते की हा आता ह्याच्या पुढे घडणार नाही किंवा मग ते काय त्याच्यात काही मजा नाही किंवा ते करताना शिळं होईल. कारण टेलिव्हिजन हे ताजं आहे, रोजचं आहे, सतत काहीतरी पाहिजे. त्याच्यात एखादी शिळी गोष्ट आली की ते संपते. पण आशू तू म्हणतोयस त्या ह्याच्यात सुद्धा मला वाटतं की मग तुम्हाला कळतं कसं की हे वर्क होतंय का नाही होते, किंवा कशा पद्धतीने आता एखादा सब्जेक्ट असणारी सिरियल किती वाजता लागली पाहिजे. रात्री खेळ चाले जर कदाचित संध्याकाळी 5 वाजता असती का, पण ती बरोबर रात्रीच त्या स्लॉट मध्येच का लागते, ह्याच्यासाठीचा अभ्यास काय असतो, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? हो, प्रत्येक स्लॉटचा एक स्पेसिफिक ऑडियन्स असतो, त्याची एक सायकी असते, त्याला स्लॉट्स सायकी आपण म्हणतो. आणि तो ऑडियन्स हा त्या पद्धतीने विचार करणार असतो. म्हणजे थोडक्यामध्ये जर, आणि हे सगळं कशावर डिपेंड असतं तर त्या गृहिणीवर डिपेंड असतं.
घरात ती काय करते. हो. तर 7 वाजता हातपाय धुवून दिवा लावणार आणि त्याच्यानंतर सुरू करणार, मग गोष्टी करायला घेणार 7:30 पर्यंत. तर तोपर्यंत तिचा टेम्पो काय आहे, त्याच्यानंतरचा तिचा टेम्पो काय आहे. 9ला तिला जेवण द्यायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक झालेला असतो, पण एक आपण सर्वसमावेशक बरोबर. बोलतो. तर मग ती 8च्या सुमारास त्या गोष्टी 8:30 साडेआठ नंतर त्या ऍक्सलरेट करायला जाणार, त्यामुळे त्याचा टेम्पो वाढत जाणार हो. हळूहळू. जो 9 9:30 पर्यंत पीकला पोहोचलेला असणार आणि मग 9:30ला तो क्लायमॅक्सला पोहोचेल आणि त्याच्यानंतर एक तुम्ही सगळेजण जेवताय आणि जेवताना मस्त छान घरात बसून काहीतरी आपण एक बघतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही खर्ची नाही करायचं. हा. कारण सिरियल माझ्या मनामध्ये सुरू व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने. ही कधी सुरू होते, ज्या वेळेला ती संपते. मला त्यात एंगेजिंग काही नकोय आता, कारण आता माझा फोकस कशावर आहे तर गाण्यावर आहे. आता मला जेवायचंय. बरोबर बरोबर. सगळेजण ज्यावेळेला आपण जेवतोय छान प्रकारे, त्यावेळेला मग मी काय बघतो, त्यावेळेला कोणीतरी गाणं गातंय, कुठले तरी स्किट्स होत आहेत, हा. कुठल्या तरी फिल्मच्या प्रमोशनला काहीतरी होत हो. आहे, ते मी चालू शकतो. आणि त्याच्यामध्ये मला इन्व्हेस्ट मला नाही करायचं काही. बरोबर बरोबर ते बरोबर. इन्फॉर्मेटिव्ह आहे. हा. दॅट्स इट. आता त्यामुळे प्रत्येक त्यानुसार त्या टेम्पोनुसार मालिकांचे टेम्पो ठरतात, हो. की या मालिकेचा टेम्पो हा असला पाहिजे, या मालिकेचा टेम्पो आहे, याचा विषयच इतका आहे, तर मग हा आपण लेटर ठेवू. कारण त्यावेळेला ना तो त्या क्रिसेंडोला पोहोचला असेल. म्हणजे जय मल्हार 7 वाजता ज्या वेळेला ठरलं की हे 7 वाजता हे करायचं आहे, त्यावेळेला ऑब्व्हियसली हे म्हणजे इतकं हे म्हणूयात आपण की लोक 7 वाजता लिटरली अशी अनेकांनी आम्हाला सांगितलं की मी हातपाय धुवून देवाचं म्हणून वगैरे आम्ही सिरियल सुरू करायचो. वा. की आता या भावनेने आपण सुरू होणार आहे आणि मग त्याचा परिणाम झाल्यानंतर बसले भाजी निवडता मग दुसरं सुरू झालंय, मग हळू असं झालं. मला आठवतं की पिंजरा नावाची सिरियल त्यावेळेला माझ्या पहिल्याच काम होतं. अमरप्रेम नावाची सिरियल मी करत होतो. आयएमईची सिरियल होती. ती लवकर बंद झाली काही कारणाने. पण त्याचा जो विषय होता म्हणजे एक हिंदू मुलगा, एक मुस्लिम मुलगी यांच्या जोराचा. तर हा विषय ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याला इटसेल्फ एक टेम्पो आहे. त्याला एक काय म्हणूयात रिदम आहे. त्याचा हे आहे. त्यामुळे ते तुम्ही स्लो नाही दाखवू शकत. आणि हे मग कधी प्लेस करूया, तर हे मग 9च्या ठोक्याला करूया, ज्यावेळेला ना सगळे त्या मोमेंटम मध्ये आलेले असतात. त्या पीएस मध्ये ते आपोआप मूव्ह होत असतात लोक. सो त्याच्यामध्ये त्यांना त्याच्याशी सिंक व्हायला अवघड जात नाही. आणि मग ज्या वेळेला ती सिरियल बंद झाली त्याच्यानंतर जी दुसरी सिरियल आली ती सुद्धा तशाच टेम्पोची होती, पिंजरा नावाची, राकेश सर त्याची सिरियल. बरं, त्याचा टेम्पो होता, तमाशाच्या बॅकड्रॉपवरची ती गोष्ट होती. सो तो सगळा रांगडा प्रकार होता. प्रवीण पण त्यात काम करायचा. सो तो असा टाकलेला ड्रामा होता थोडक्यात सांगायचं. त्याचं ते स्लॉट आहे. सो अशा बरेच स्लॉट्स सायकी असतात ज्याचा अनालिसिस केलं जातं. चॅनल्स कडनं पण खूप मदत होते आणि मिनिट टू मिनिट अनालिसिस पण त्यांचं होत असतं चॅनल्स मध्ये त्या लेवलकडनं. सो त्यांना ते कळत असतं की अरे हा त्याला अशा पद्धतीने रिस्पॉन्स होतोय, अशा पद्धतीने ह्याला इथे रिस्पॉन्स होता. मागच्या सिरियलला मी इथे लॉन्च केली होती या 7:30ला, पण या 7:30च्या स्लॉटला नव्हतं आला आम्हाला. तर आम्ही आता तशा पद्धतीची सिरियल 7:30ला नाही बघणार. तर 7:30ला आम्ही कदाचित एका वेगळ्या ह्याची सिरियल बघू. अच्छा अच्छा. ओके. सो अशी ती ओव्हरऑल ठरवली जाते आणि मग मालिका त्या स्लॉटला ठेवायची का नाही हे ठरवलं जातं. बरोबर. टीआरपी ही टर्म जनरली हल्ली आता सगळेच जण वापरायला लागले की ह्याचा टीआरपी जास्त असेल किंवा ह्याचा टीआरपी कमी असेल. आणि हे इतकं कॉमेडी आहे ना, म्हणजे टीआरपी म्हणजे खरं सांगायचं तर काम करणाऱ्या सुद्धा लोकांना बऱ्याचदा ते टीआरपीची इक्वेशन्स आणि त्या कशा पद्धतीने केले जातात याची टेक्निकल माहिती नसते. पण इट इज व्हेरी इझी. मी जसं म्हणाल कमेंट करणं खूप इझी असतं. त्यामुळे ते कसं आहे माहितीये का, ते डकवर्थ लुईस नियमासारखं आहे की मॅचचा निकाल लागला, डकवर्थ लुईस नियमाने अमुक एक संघ जिंकला, पण तो डकवर्थ लुईस नियम काय हे स्टॅटिस्टिक्स कोणालाच कळलेलं नाही. पण त्याच्यानुसार मॅच जिंकली बाबा. इतक्या ओव्हर कमी झाल्या, इतक्या रन्स
नवीन टार्गेट सेट झालं आणि अमुक एक संघ डकवर्थ लुईस नियमाने जिंकला. करेक्ट. पण आता दुसरी एक सोय चांगली काय उपलब्ध झाली आहे, टीआरपीच्या बरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक काय विचार करतायत, आपल्या सिरियलला किती शिव्या देत आहेत किंवा कौतुक करतायत, कुठल्या पात्राबद्दल त्यांची मतं काय आहेत, हे कळण्याची खूप सोय आता उपलब्ध झाली आहे. म्हणजे एपिसोड चालू असताना लोकांचे मीम्स यायला लागतात, फेसबुकवर काहीतरी यायला लागतं. म्हणजे अगदी अशा मालिका यायला पाहिजेत इथपासून. म्हणजे मला आठवतंय तुला पाहते रे मालिकेमध्ये अगदी 19-20 वर्षाची मुलगी आणि 45 वर्षाचा सुबोध भावे यांचं ज्या वेळेला प्रेम प्रकरण त्या मालिकेमध्ये होतं, तेव्हा काही संस्कृतीनिष्ठ मंडळींनी शेखर ढवळीकर तुम्हाला गेटवे ऑफ इंडियावर नेऊन चापकानी फटके मारून समुद्रात का बुडवू नये असे सुद्धा मेसेजेस पाठवलेले होते. सो त्याच्यातला महत्वाचा मुद्दा, त्यांना ते किती आवडलेलं नाहीये हे आम्ही लक्षात घेतो. त्याच्यातले शब्द काही किंवा त्यांचा माझी काही पर्सनल दुश्मनी नाहीये, ते काही मला खरोखर असं करणार नाहीये. उलट त्यांना मनापासून या सिरियल बद्दलचा राग कुठेतरी व्यक्त करायचा आहे. पण सोशल मीडियामुळे आता हे सगळं कळण्याची एक सोय उपलब्ध झाली. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की सोशल मीडिया हा परत करेक्टली सेड की एक मेजर आहे, पण इट इज वन ऑफ द काय म्हणतात मेजर की जिथून आपल्याला कळू शकतं की हे काय. पण आज कुठल्याही खेड्यापाड्यामध्ये बसलेली एखादी म्हातारी आजी फेसबुकवर नाहीये, पण तिचं मत आहे ना, तिचं लाइकिंगच आहे ना, ते कसं तुम्ही ओळखणार? त्या गोष्टी कसं, पण तुम्हाला ते करताना ती पण बघणार आहे हे ऍझ्युम करून लिहावं लागतं. बरोबर बरोबर. एखाद्या प्रभात रोडवर मस्त लॅविश बंगल्यांमध्ये बसणारा सुद्धा माणूस ते बघणार आहे आणि अत्यंत काय म्हणूयात रिमोट प्लेस मध्ये असणार अशा ठिकाणी सुद्धा बसणारी एखादी व्यक्ती ते बघणार आहे. बरोबर बरोबर. बोल बोल बोल. तर ती गंमत आहे. म्हणजे तेच प्रकरसारी त्या ह्याच्यातूनच सतत जाणवते की बापरे हे इतकं सोपं नाहीये. येस, शिव्या घाला, चांगलं वाटू देत, काहीही असलं तरीही एखाद्या सिरियल बद्दलची चर्चा नेहमीच कुठे ना कुठेतरी गेलं तरी कानावर येत असते, चांगल्या किंवा वाईट कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. शिव्या देणं हा प्रेक्षकांचा अधिकार आहे. हो, म्हणजे तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही तुम्हाला अर्धा तास दिला होता, तुम्ही त्या अर्ध्या तासामध्ये आम्हाला एंटरटेन बरोबर तो बघायला बसलो असं तुम्ही आम्हाला केलं. कारण काय आहे, मी एक मालिका लिहित असलो तरी दुसऱ्या मालिकेचा मी प्रेक्षकच असतो ना. बरोबर. तिथे मी प्रेक्षक म्हणूनच बघतो आणि तिथे मला नाही आवडलं तर मी आशूला फोन करून सांगतो की तुझी मालिका मला नाही आवडत आहे. त्यामुळे आम्ही काय 24 तास लेखक नाही आहोत. मी जेव्हा माझा एपिसोड लिहायला बसतो तेव्हाच मी लेखक आहे. एरवी मी इतर मालिकांचा मीही प्रेक्षक आहे. त्यातल्या काही मला आवडतात, काही आवडत नाही. त्यामुळे तो प्रेक्षकांचा पूर्णपणे अधिकार आहे. बरोबर बरोबर. या साधारण ह्याच्यावरती अजून तुमच्या अभ्यासाला पॉइंट आउट करण्यासाठी आरती वडकबाळकरनी तुम्हाला दोघांनी प्रश्न विचारलाय की अनेकदा टेलिव्हिजन रायटरला खूप कन्स्ट्रेंट आणि लिमिटेशन्स मध्ये सुद्धा क्रिएटिव्ह रायटिंग करणं हा चॅलेंज असतो. म्हणजे ऍक्टर्सच्या डेट्स, कदाचित सीन लिहिला असेल पण त्यावेळेला कदाचित तो ऍक्टर अवेलेबल नसेल किंवा लोकेशन अवेलेबल नसेल किंवा दिवसाचं किंवा रात्रीचं शूटिंग ह्याच्यामध्ये सुद्धा काही फरक असू शकेल किंवा सेम आता तुम्ही टीआरपी ह्या गोष्टीबद्दल म्हणलात तसं असेल. तर त्याबद्दलचे चॅलेंजेस फेस करून कशा पद्धतीने तुम्ही लिहिता? क्रिएटिव्ह प्रोसेस वेगळी आहे, मान्य आहे. मला लक्षात आलं, मी आरतीच्या उत्तर देतो. पहिली गोष्ट, कन्स्ट्रेंट मध्ये काम करणं हे कुठल्याही कलाकाराला कधीही चुकलेलं नाही. टेलिव्हिजन वाल्यांनी त्याचा बाऊ करू नये. मी तुम्हाला कुरोसावाची, जगप्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाची एक गोष्ट सांगतो 1 मिनिटात. त्याच्या एका सिनेमातला एक कॅमेराचा अँगल प्रचंड गाजला आणि कुरोसावाला असं विचारलं गेलं की हा अँगल तू कसं काय शोधलास? तर तो म्हणाला, काय झालं, थोडा लेफ्टला ठेवला तर विमानतळ दिसत होता, राईटला ठेवला तर हायवे दिसत होता, दुसरा चॉईसच नव्हता. ह्या कन्स्ट्रेंट्स प्रत्येकाला असतात. तुम्ही घरामध्ये इंटिरियर करता, त्या माणसाला सांगता ना, आर्किटेक्टला 30 दिवसात काम झालं पाहिजे, माझं बजेट 1 लाख रुपये आहे,
माझ्या घराचा आकार हा आहे असाच आहे, तुझं मत काही असो, मला देव्हारा इथंच पाहिजे, माझे रंगसंगती, मला हा रंग आवडतो. हे मायकेल अँजेलोला सुद्धा हे चुकलेलं नाही. त्यांनी सिस्टीन चॅपल करताना रात्र रात्र काम करायला लागायचं त्याला, आणि त्याला विचारलं तुम्ही एवढं काम का करू शकलात, का केलं? तो म्हणला कारण मला खूप माणसांचं कुटुंब पोसायचं होतं. बरोबर. जगातल्या कुणालाही हे चुकलेलं नाही. त्यामुळं टेलिव्हिजनवाल्यांनी किंवा कुणीही याचा बाऊ करू नये. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, रोमिओ ज्युलियट बघायला इंग्लंडची राणी आली. ती शेक्सपियरला नाटक पाहून म्हणाली की तुझं नाटक पाहून मी ना खूप रडले, ट्रॅजेडी पाहून. 15 दिवसांनी मी पुन्हा नाटकाला येणार आहे, कारण त्या एका विशिष्ट परगण्यात तिची व्हिजिट होती. तर पुढच्या वेळी तू मला हसवलं पाहिजेस. मी 12 दिवसांनी जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला येणार आहे, त्यावेळी मात्र तू मला हसवलं पाहिजेस. आता राणीची इच्छा म्हणजे तो शेक्सपियरला आदेश होता. आता कॉमेडी लिहिण्याचं शेक्सपियरवर बंधन आलं, म्हणून 12व्या दिवशी ती येणार, म्हणून त्यांनी नाटकाला नाव देऊन नाटक अनाऊन्स केलं 12th नाईट. त्याची गाजलेली कॉमेडी आहे. ओके. आता जे शेक्सपियरला चुकलेलं नाही त्याचा मला त्रास होतोय असं जर मी म्हणायला लागलो तर तुम्ही माराल मला. त्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही, उलट ते ऍसेट असतात आणि ते ऍसेट म्हणूनच बघायचे असतात. आणि त्याच्यातच म्हणजे तुम्ही ज्या वेळेला त्याच्यातच परफॉर्म करता ना, त्याच वेळेला ते जास्त शार्प पण होतात ना. कारण जसं म्हणजे तो व्यवसाय म्हणून ज्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघता किंवा तुमचं काम म्हणून त्याच्याकडे बघता, त्यावेळेला त्याच्या काही चौकटी ठरलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. नॉट नेसेसरी की ते तुम्ही काय निवांत काम करतोय, छान आहेत गोष्टी, असं नाहीये ना. प्रत्येक ह्याला आहे, एखाद्याला दुकान उघडायचं आहे तो सकाळी उठतोच ना. दूधवाल्याला जर का म्हणाले की मला दूध टाकायचंय तर मी 12 वाजता दूध टाकतो नाही जाणार. त्याला सकाळी 6 वाजताच लोकांच्या घरी टाकायला लागेल. त्या पेपरवाल्याला जर का म्हटलं की 12 वाजता पेपर टाकतो नाही जाणार. बरोबर आहे. प्रत्येक तेजस याचं महत्वाचं कारण काय माहितीये का, असं समज होण्याचं, की आपल्याकडच्या म्हणजे माफी मागून मी हे सांगतो, पूर्वसुरींचे जे सिनियर लेखक आहेत ना, त्यांनी फार गोंधळ घालून ठेवलेत अनेक बाबतीत. की सूर्योदय बघून तुम्हाला काय वाटतं वगैरे असे जे प्रश्न विचारतात ना कवींना, अरे तो नसतो उठत सूर्योदयाला. म्हणजे तुम्हाला समाधी लागते का? समाधी विमाधीला अरे कसं चालेल समाधी लावून? समाधी लावलं तर शूटिंग थांबायचं. दिवाळी अंकांचा सीझन आल्यानंतर एक एक कथाकार 25-25 कथा देतात आणि पावसाळा आला की पावसाची गाणी लिहितात. याच्यात समाधी कसली आली आहे? आणि हे आपल्याकडे उगीच हा एक बाऊ करून ठेवलेला आहे की तुम्हाला काहीतरी दिव्य दृष्टी सुचते, मग तुम्हाला ते कसं सुचतं, मग तुम्हाला सूर्यास्त. म्हणजे याच्यावर एक विवा शिरवाडकरांचं एक फार छोटीशी अगदी 2 ओळीत गोष्ट सांगतो. त्यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावरचं सुंदर वर्णन करणारा एक लेख लिहिलेला होता की पहाटे गोदावरीचा किनारा किती नयनरम्य असतो. तर एक वाचक त्यांच्याकडे आला आणि तो म्हणला शिरवाडकरांना की काय शिरवाडकर, तुमचा लेख वाचला की पहाटे गोदावरीचा काठ किती रम्य असतो, म्हणून मी गेलो तर आम्हाला तसं काहीच दिसलं नाही, आम्हाला तर टमरेला घेऊन चाललेली माणसंच दिसली. तर शिरवाडकरांनी त्याला सांगितलं, बाबा रे, मी तुला काव्य देऊ शकतो, काव्य दृष्टी देऊ शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. खरंय खरंय. तर तुम्हाला काय दिसतं हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे असे आम्हालाही प्रश्न लग्न कार्यात वगैरे गेलो ना की विचारतात, जणू प्रत्येकाला असं वाटतं की आमच्यावर काही लिहू नका, जणू काही आम्ही तुमच्याकडे रॉ मटेरियल म्हणूनच बघतोय. तर असं काही नाहीये, आम्ही ही साधीच माणसं आहोत. बरोबर. हो हो बरोबर आहे. मी पण बरोबरचे अनेक लेखक आहेत ते असं म्हणजे तू माझ्याकडे बघून पाताराचा विचार करतोयस का वगैरे, जेन्युइनली अशी कॉन्व्हर्सेशन घडलेली आहेत आमच्याकडे ग्रुप. नाही, अनेकांना तर माझ्यावर लिहा असं सुचवायचं असतं म्हणून ते सांगतात आमच्यावर लिहू नका. म्हणजे ते विच्छा माझी पुरी करायच्या प्रयोगाला जे लोक यायचे सेलिब्रिटी, ते दादा कोंडकेंना जाऊन सांगायचे आज आम्ही आलोय, आमच्यावर विनोद करू नका, म्हणजे करा असं त्यांना सांगायचं असायचं. अच्छा, तसं हे बापरे. बरोबर. याच्या बरोबरच योगेश देशपांडेनी तुम्हाला एक जनरल असा प्रश्न विचारलाय की एकाच वेळेला वेगवेगळ्या चॅनल्स वरती वेगवेगळ्या सिरियल्स होत असतात
तर मग त्याचा टाइम स्लॉट असो किंवा कुठल्या पद्धतीची सिरियल असो, ह्याच्यासाठी कॉम्पिटिशन म्हणून तुम्ही काही प्लॅन नाही, एकमेकांमधली कॉम्पिटिशन असेल कदाचित चॅनल्स मध्ये, त्याच्यासाठी प्लॅन करता का एकमेकांबरोबर बोलून तो पद्धतीचा ट्रेंड आला पाहिजे असं काही प्लॅनिंग करता का? असं नाही, मला वाटतं असं नाही होत काही. म्हणजे मी तरी असं ऐकलेलं पाहिलेलं नाही. खरं सांगू का, टेलिव्हिजन हे इतकं डिमांडिंग फील्ड आहे ना, की त्याला बिचारायला बायका मुलांकडे बघायला वेळ होत नाही. तो हे केव्हा करणार सगळं? म्हणजे इतकं ते डिमांडिंग आहे आणि रोज तुम्हाला सततच ते काय म्हणतात, वेळ कमी आणि काम जास्त द्यायचंय. हो. हे टेलिव्हिजन मध्ये इतकं होतं, समोरून इतक्या वेगवेगळ्या अडचणी येत असतात. म्हणजे मगाशी आरतीने प्रश्न विचारला, त्यातली एक बाजू खूप खरी आहे, की एखाद्या लोकेशनचा प्रॉब्लेम होतो, आज एखाद्या आर्टिस्टला लवकर सोडायचं असतं, एपिसोड वेळेत जायचा असतो, आयत्या वेळेला कुणी आजारी पडलेलं असतं, घरात अडचणी येतात, कधी रायटर काम करताना त्याचा लॅपटॉप खराब होतो. अडचण आली नाही असा एकही दिवस पार पडत नाही. काही ना काहीतरी होतं. पण कसं आहे, तरीही रोज एपिसोड दिसतो ना, म्हणजे जगात कुठेतरी देव आहे, की चला एवढं करूनही रोज एपिसोड दिसतो. त्यामुळे योगेश म्हणतो तसं रायटर्स आपापसात काहीतरी बोलून ठरवतात किंवा चॅनलच्या मध्ये असणाऱ्या स्पर्धेत काहीतरी ठरतं, असं मला वाटत नाही. कारण काय आहे, त्या रायटरला बिचारायला वेळच मिळत नसतो काही करायला. म्हणजे आज तुम्ही बघा, बहुसंख्य टेलिव्हिजनचे रायटर हे 5-10 वर्षानंतर विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. कारण ते सतत ही फार काळजीची गोष्ट आहे, की त्यांना अनेक आजार त्यातनं झालेले आहेत. कारण दिवसभर एक कॉन्स्टंट इतका स्ट्रेस असतो त्या कामाचा, की हे होईल की नाही, हे होईल का नाही, हे वेळेत जाईल का नाही. बरं, गेल्यानंतर काही वेळा करेक्शन येतात, त्याच्यामध्ये एडिटिंग येतं, कधी लांबीचा प्रश्न येतो. बरं, 2-3 सिरियल जर तुम्ही करत असाल आणि त्या कराव्याच लागतात, कारण मराठी माणसाला पैसे मागण्याची आणि देण्याची जरा अजून थोडीशी हे आहे ना, मराठीचं इकॉनॉमिक्स थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते एका सिरियलवर आत्ताच्या काळात लेखकाचं काही भागत असेल अशी परिस्थिती नाहीये. तर 2-2, 3-3 सिरियल हँडल करणं हे इतकं कठीण जातं, की खरोखरच जे असं काम करू शकतात, त्यांचा जाहीर सत्कार एकदा करायला पाहिजे शियर मेहनतीसाठी. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं ना, की हे सोपं आहे, त्यांनी रोज 15 मिनिटं बसून ओम नमः शिवाय तरी एका वहीत लिहून काढावं. क्रिएटिव्ह वगैरे जाऊ दे. असं 1 वर्ष म्हणजे लिहून दाखवावं. क्रिएटिव्ह मुद्द्याच्या मगाशी तू म्हणालास ना, की क्रिएटिव्ह कॉन्स्टेंट मध्ये वगैरे काम करा, हा तर पुढचा आहे. तुम्ही सलग एका जागी बसून, जसं शिकवता म्हणतात तसं, की तुम्ही एक तासभर म्हणजे जर जास्त अपेक्षा आहे तिथे तेवढं पण नाही, की मला एक तासभर बसून तुम्ही हे तरी करा बरं. माझं नाव आशुतोष आहे. हे एवढं तरी करा. बरोबर. पण ते नाही होत. आणि खरंच हे हार्ड वर्क आणि डेडिकेशन असल्याशिवाय घडणं शक्य नाही. म्हणजे त्याच्या मागे तो भुकेला वाघ आहे, टेलिव्हिजन तो पळतच असतो, तो कोणासाठी थांबत नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे दिवाळी प्रत्येकाच्या घरात असते. दिवाळीच्या वेळेला टेलिव्हिजनची बँक अशी होते, की त्या एपिसोडला वसुबारसेचा, लक्ष्मीपूजनाचा हे सगळं करून सुट्टीला लोक गेलेली असतात. ऑलरेडी त्या दिवशी तो एपिसोड शूट नसतो, पण त्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं ना. बरोबर. लोकांना वाटत असतं की ते आताच झालेलं, तसं नाही, आधी करून ठेवलेलं आहे. आणि ते करावं म्हणून दिवस रात्र डे नाईट लोक 2-2 शिफ्ट मध्ये काम करतात, कारण त्यांना त्यांच्या शिवाय घरी दिवाळी करता येत नाही. बरोबर. आशू, मला बोल. नाही बोल. म्हणजे आता तू सांगताय त्या ह्याच्यात मला असं विचारायचंय, की जर मगाशी पण एक प्रश्न माझ्या बाबांनी पण आता विचारला होता, की मग तुम्ही बऱ्याच वेळेला त्या शूटिंगच्या सेटवर जाऊनच लिखाण करता का? किंवा आता तुम्ही जर म्हणताय की एवढं स्ट्रेसफुल जॉब असेल, तर मग तुम्ही लेखक म्हणून दिवसातला किती वेळ त्याच्यासाठी देता आणि किती प्रेशर मध्ये काम करता? म्हणजे काही लाइटर नोटवरती सांगू शकलात तर. नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे ना, की मला असं वाटतं की ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर पण डिपेंड आहे. म्हणजे माझ्या बरोबरचे अनेक लोक असे आहेत किंवा रायटर्स असे आहेत, की जे एका स्पेसिफिक टाइमला त्यांच्याप्रमाणे करतात. प्रत्येक सीजन सकाळी 6ला उठलो, 8 पर्यंत मी संपवून टाकलं. माझं जे काही दिवसभराचं काम आहे, मी मोकळा झालो. 10 वाजेपर्यंत मी मोकळा झालो. 6ला उठलो,
10 वाजेपर्यंत जे काही माझं काम आहे त्यात संपवलं. सो माझं सकाळचं सेशन ब्रेकफास्ट पर्यंतचा त्याला डेडिकेटेड आहे. मी आयुष्यभर त्या ह्याच्यामध्ये दुसरं काही करणार नाही. आणि मग नंतर मग माझी बाकीची जी काही कामं आहेत त्यासाठी मला तो वेळ मिळतो. एखादं सिरियल असेल किंवा 2 सिरियल असेल. तर हे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सोयीने या गोष्टी करतो. सेटवर जाऊन लिहिणं तसं आता होत नाही. लोकं घरनंच काम करतात. चॅनलच्या मीटिंग असतात त्यावेळेला चॅनलमध्ये जाऊन ते सगळं प्रेझेंट वगैरे फक्त आपण करतो. पण या व्यतिरिक्त जर का तुम्हाला सेटवर जायचं असेल, तिथे जाऊन जर का डिस्कशन करायचं असेल, तर तसंही करू शकता. म्हणजे जय मल्हारच्या बाबतीमध्ये हा माझा एक्सपिरियन्स सांगतो मी. जय मल्हारच्या बाबतीमध्ये मी आणि संतोष आम्ही ज्यावेळेला लिहायचो त्यावेळेला आम्ही सेटवरच बसायचो बऱ्याचदा. की सेटवरच मग आम्ही गोष्टी करायचो. कारण त्या खूप गोष्टी सायमल्टेनियसली चाललेल्या असायच्या. सो एपिसोड पण आम्ही तिथेच करायचो. तिथेच एडिट शूट होता. व्हीएफएक्स ची टीम तिथेच होती. सो ते कम्युनिकेशनसाठी पण बरं पडायचं. एकाच ठिकाणी असल्यामुळे तिथे तिथे सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि ते गिव्ह अँड टेकचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण सेटवर जातोच असं नाही. क्वचित एखाद्या वेळेला आपण गेलोय सेटवर तर ते. पण मला स्वतःला आशू म्हटलं तसं 6 ते 10 मी फक्त टेलिव्हिजन लिहितो वगैरे असं जर कोणी करू शकत असेल ना तर त्या माणसाला भेटलंच पाहिजे एकदा. म्हणजे तेजस मी तुला गंमत सांगतो. काही ज्या लेखकांबद्दल मला कमालीचा आदर आहे ना टेलिव्हिजनच्या, म्हणजे आमच्या सगळ्यांचा कॉमन मित्र आहे अभिजित गुरु. आता हा इतके शो ऍट अ टाइम लिहितो ना. तेजस मी तुला गंमत सांगतो, मला सचिन तेंडुलकर जसा विदाऊट बॅट इमॅजिनच करता येत नाही ना, तसा अभिजित गुरु विदाऊट लॅपटॉप दिसतच नाही कधी. बापरे. म्हणजे अभिजित तो अनेकदा त्याच्या गाडीत त्यांनी ड्रायव्हर यासाठी ठेवलाय की त्याला मागे बसून टाईप करता यावं. ओके. आणि खरोखर इतका प्रचंड काम करतो तो. आणि एवढं करून त्याच्या सगळ्या सिरियल हिट असतात. म्हणजे आता माझ्या नवऱ्याची बायको सारखी सिरियल आता तो इतकी वर्ष लिहितोय. पण असे जे जे कोणी काम करतात ना किंवा एकेकाळी चिन्मय मांडलेकर असं काम करायचा. तर ह्या मला वाटत नाही त्यांच्यातलं कुणी 6 ते 10 मी टेलिव्हिजनला दिलाय असं म्हणू शकत असतील. म्हणजे डायलॉग लेवलला अरे असे आहेत. कारण असं आहे की बाबा सकाळी आपण त्या ह्याच्यामध्ये संपवलं टास्क की वी आर फ्री. पण ते अर्थात ऑब्व्हियसली तर खूप अवघड आहे. ते प्रत्येकाला ते जमेल असं नाही. बरोबर. पण आशू त्या ह्याच्यातच आता आधीच्या ह्याच्यात पण काही प्रश्न आले होते की लिखाणाची आवड आहे पण कशा पद्धतीने लिखाण केलं पाहिजे किंवा सुचलं पाहिजे ते कळत नाही बऱ्याच वेळेला ती कॅल्क्युलेशन. तर त्या नोटवरती मला जनरली विचारायचंय की लेखक म्हणल्यावरती बरेच असं की त्याला अचानक सुचतं. मग तो एखादा तिथे असलेल्याच कुठल्या तरी गोष्टीवरती लिहितो. अशी प्रोसेस सिरियल लिहिताना चालू शकते का? म्हणजे बऱ्याचदा काय होतं म्हणजे आता ज्या वेळेला मी एक्सपेरिमेंटल थिएटर करत होतो आणि शेखर मी ज्या वेळेला ठरवलं होतं की आपण काहीतरी लिखाणाच्या ह्याच्यात करायचंय त्यावेळेला मी पहिल्यांदा कोणाला भेटलो असेल तर मी शेखरला भेटलो होतो. किमयामध्ये आपण भेटलो होतो. आणि त्यावेळेला आम्ही गप्पा मारत होतो आणि मी म्हटलं मी असं केलेलं आहे कारण ओळखत होतो आम्ही परित्याग होतो त्यावेळेला सुद्धा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे तू पण तुला असं काही नाही ना म्हणजे की मला सिरियल लिहायचं नाहीये किंवा हे करायचं नाहीये. तर काय आहे ज्या वेळेला ना म्हणजे तो एक प्रश्न ना तुम्हाला एक इन्साइट देऊन जातो. म्हणजे ना माझी पुढची सगळी जी भूमिका असते ना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो ना तो माझा एक तयार व्हायला मला काय म्हणूया फाउंडेशन मिळतं. म्हणजे मला लिखाण करायचंय. तुमचं लिखाण हे कुठल्याही याच्यामध्ये जाऊ शकतं. अर्थात जसा प्रत्येक आर्टिस्टला एक रियाज लागतो तसा तो तुम्हालाही लागतो. यू हॅव टू स्ट्रगल. तुम्ही लिखायचं म्हणजे तुमच्या डोक्यातली गोष्ट पेपरवर उतरेपर्यंत 80% गोष्टी असतात स्क्रॅप झालेल्या असतात. तर 20% डोक्यातलं उतरतं. तर ते 100% उतरवायचं असेल तर किती रियाज केला पाहिजे. त्या गोष्टी आहेत. पण त्याला आपण कॅटेगराईज करून त्या स्पेसिफिक ह्याच्यामध्ये आम्ही काम करू असं जेव्हा सुरुवात होतो ना तर मग त्याला काही अर्थ नाही. तुम्ही लिखाण करा. लिखाण कुठल्याही गोष्टीचं असेल आणि त्याच्यामध्ये एका पॉइंट नंतर क्राफ्ट हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्याला पर्यायच नाही. म्हणजे तुमची कन्सेप्ट किती हे असेल म्हणजे आपण म्हणतो ना की
वाईट नाटकाचा चांगला प्रयोग कधी होत नाही. चांगल्या नाटकाचा वाईट प्रयोग होऊ शकतो. कसं आहे, बरोबर. पण जसं तुम्ही कन्सेप्ट किंवा या गोष्टी करता, तुम्ही क्राफ्ट वर असलाच पाहिजे. तंत्र, त्याचं तंत्र आहे ते तुम्हाला जाणून घेताच आलं पाहिजे. मी क्राफ्टनी नाही लिहित, मी ओघाने लिहितो, मला सुचेल असं लिहितो, तर त्याचाही उपयोग नाही. हम्म. अशा बरोबर. दोन्ही बाजू आहेत. म्हणजे नाही, आणि विशेषतः मी सुचेल तेव्हा लिहितो ही चैन कवीला वगैरे परवडणारी आहे, टेलिव्हिजनला नाही. जय विजयला Yes, एखाद्याला बरोबर. कादंबरी लिहायची आहे, त्यांनी सुचेल, भले ती कादंबरी 10 वर्षांनी पूर्ण होऊ, हरकत नाही. पण टेलिव्हिजनला हे, कारण काय आहे, हा शेवटी करोडो रुपयांचा व्यवहार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. ज्या वेळेला एक मालिका बनते, एक एपिसोड बनतो, तेव्हा वेगवेगळ्या माणसांना एकत्र आणून कुणीतरी करोडो रुपये त्याच्यावर रिस्क घेत असतं. बरोबर. तिथे जर तुम्ही तुमच्या व्हिम्स अँड फॅन्सीज वर काम करायला लागलात ना, की नाही मला आल्याच्या चहाशिवाय सुचतच नाही, तर ते अवघड आहे. हा, ज्याला स्वांत सुखाय काम करायचे त्याला इतर क्षेत्र ओपन आहे, की मी कविता लिहीन, कथा लिहीन, कादंबरी लिहीन. पण ज्याला नाटक, सिनेमा, सिरियल लिहायचे, ज्या बेसिकली समूहातून साकारल्या जातात, बरोबर. त्याला ही चैन परवडणारी नाही, की मी मला पाहिजे तेव्हाच लिहीन. बरोबर. ह्या चैनीच्या ह्याच्यावर तर सुद्धा एक योगेश शेजवलकरनी मगाशी प्रश्न विचारला होता असा, की बऱ्याच वेळेला एखादी मालिका फ्लॉप झाल्यावरती किंवा काय त्या टेक्निकल टर्म मध्ये तिचा TRP घसरल्यावरती लेखकांना दोष दिलं जातं असं म्हणतात. तर ते कितपत खरं आहे आणि योग्य आहे? पहिली मी याचं माझ्यासाठी उत्तर देतो. नाटक, सिनेमा किंवा सिरियल ही जर पडली तर याचा पहिला ब्लेम हा लेखकाचा आहे, असं मी तरी मानतो. अच्छा. जबाबदारी माझ्यावर आहे. वस्तूत जर घोळ असेल ना, तर ती हमखास पडणार आहे. आणि मी स्वतः आजपर्यंत नाटक, सिनेमा, सिरियल मध्ये कधीही दुसऱ्याला दोष दिलेला नाही. माझ्या लिखाणात कुठे फ्लॉ आहे ते शोधा, ते शोधून तुम्ही पुढे जा, पुढच्या लिखाणात तो फ्लॉ दुरुस्त करता येईल, याच्या दृष्टीने काय करता येईल हे बघा. कारण लेखन हा सगळ्याचा पाया आहे. त्याच्यात मगाशी आशू जे वाक्य बोलला ना, की वाईट संहितेचा चांगला प्रयोग होऊ शकत नाही, याचा अर्थ काय, की दिग्दर्शक चांगला आहे, ऍक्टर चांगले आहेत, पण त्याचा पाया ठिसूळ आहे, ते किती टिकणार. त्यामुळे ती जबाबदारी निश्चितपणे लेखकाची आहे, यात मला तरी शंका नाहीये. बरोबर. आणि त्याच्यातच म्हणजे अजून एक थोडंसं मला ऍड करावंसं वाटतं, की एस्पेशली मालिका आपण जर का त्याच्याविषयी बोलत असू तर ते क्रिएट करणारा जो आहे ना, ते इट्स अ क्रिएटर्स मीडियम. मालिका जे आहे ते क्रिएटर्स मीडियम आहे. तो क्रिएट करणारा कोण आहे, त्याचं फाउंडेशन हे लेखकच आहे. लेखक किंवा एक मेंदू जो हे तयार करत असतो. ते ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स आहेत, चॅनलच्या इन्क्लोज रूम्स मधले EP आहेत, क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, रायटर आहेत, त्याचं काहीतरी घेऊन येतो, त्याच्यावर समूह कला आहे ती, त्याच्यावर डिस्कस केलं जातं आणि एक शेपअप होतं. तो हा सर्वांगीण निर्णय असतो, की नाही बाबा हे असं आहे. सो ते असं ना थेट पूर्वीच्या याच्यामध्ये किंवा हे परत जे काही एक समज गैरसमज आहेत ना, त्या याच्यातलं आहे की ते ब्लेम केलं जातं. बरोबर आहे, ते होतं. कधी होतं, की ज्या वेळेला चॅनलची भूमिका काहीतरी वेगळी आहे आणि तुम्ही काहीतरी वेगळं घेऊन आलेला आहात, अशा याने की आपण हे प्रयोग करून बघूयात. मला असं वाटतंय की ना हा ट्रॅक वर्क होईल, आपण प्रयत्न करून बघूयात. कारण बऱ्याचदा एक ब्लॉकेज येत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये, ते काढण्यासाठी ना प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने काहीतरी देत असतो. तर तसं रायटर म्हणतो की आपण एक काम करूयात, या वीक मध्ये आपण हे करून बघूयात, बघू यात काय होतंय. तर त्याला नाही आलं रेटिंग, तर तो वर्क नाही झाला थोडक्यात, म्हणून त्याचं कमी झालेलं आहे. सो रायटर पण म्हणतो, जसं एखादं म्हटलं की नाही बाबा हा बरोबर आहे की ते वर्क नाही झालं, तसं चॅनलच्या याच्यामधनं एखादी आणलं जाते की आपण हे करून बघूया. त्यांना ते इम्प्लिमेंट करून बघितल्यानंतर कदाचित रायटर कन्व्हिन्स नसतो, पण ते केलं जातं. त्याच्यानंतर जर का त्याला रिझल्ट नाही आला तर त्यांनाही ते कळतं की नाही बाबा हे वर्क नाही होत, तर आपण हे नको करायला. हे अगदी थेट ब्लेम गेम की नाही हे आहे ते काही म्हणूयात आपण, काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं किंवा असेलही. आता तसं नाही राहिलं, कारण ना आता इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन झालेली आहे ना,
आणि कंटेंट प्रोव्हायडरच नाहीये ना. हम्म. चांगला कंटेंट प्रोव्हाइड करणारे आणि एका पॉइंट नंतर त्याच्याबद्दल काहीतरी एक म्हणणं अभ्यासपूर्वक क्राफ्टचा अभ्यास करून काहीतरी मांडाय बघतायत बाबा प्रामाणिकपणे. त्याच्याकडे बघायचंच नाहीये ना कोणाला. म्हणजे आता सुद्धा जर का लोकांना विचारलं किंवा जे रायटर्स आहेत, नवीन मुलं आहेत, त्यांना जर का विचारलं की अरे असं असं करायचं, तर ते पहिल्यांदा त्याच्याकडे नियम पद्धतीनेच बघ. सिरियल नाही काही, माझं जरा ते फिल्मचं चाललंय. बरं ठीक आहे. मला फिल्मला करायचं. एक नवीन नाटक लिहिलंय त्याचे प्रयोग होणार आहेत. ते व्यावसायिकला करायचं माझ्या डोक्यात आहे. ओके, ऑल द बेस्ट. ते त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ना बरं. आधीच्या गोष्टींमध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा झालेला आहे त्याच्याकडे बघण्याचा. त्याला अनेक बाबी आणि गोष्टी कारणीभूत आहेत. आणि हे किती खरं असलं तरी त्याची दुसरी बाजू अशी आहे की टेलिव्हिजन इतकी इन्स्टंट प्रसिद्धी आणि यश कुठेच नाहीये. कुठेच नाहीये. म्हणजे हो, माझं हो, किंवा हो. आशूचं सोडा, अमिताभ बच्चनचं रिव्हायवल टेलिव्हिजनमुळे हो. हो 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 म्हणजे अक्षरशः काल माहित नसलेला माणूस आज एका रात्रीत घराघरात पोहोचतो. हे फक्त टेलिव्हिजन करू शकतो. पॉसिबल आहे. हो, अगदीच त्यामुळे अगदीच. टेलिव्हिजनचा इतका रीच असलेलं दुसरं मीडियमच नाहीये बरोबर. की आता आपण बघितलं गेले काही काळ दर आठवड्याला दर शुक्रवारी 2-3 मराठी सिनेमा रिलीज होतात. संख्याच इतकी आहे. त्यातले किती सिनेमा दुर्दैवाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात. पण टेलिव्हिजनचं असं आहे की तुम्ही कुठल्याही लग्न कार्याला गेलात ना तरी सुद्धा माणसं अशा गप्पा मारत असतात की अजून कळलं का तुला त्या अमुक अमुक बाईला आता असं असं झालंय तिचं. आपल्याला वाटतं ते नातेवाईकांविषयी बोलतायत, जरा बघितलं लक्षात येतं ते टेलिव्हिजन विषयी मालिकेतल्या पात्रांविषयी बोलतायत. हो तर हा जो टेलिव्हिजनचा एका रात्रीत तुम्हाला यश देणारा जो रीच आहे ना त्याला खरोखर त्याला तुलना नाहीये मात्र. हो निश्चित. अगदीच. तर शेखर सर तुम्ही म्हणताय त्यालाच रेफरन्स मध्ये आता लॉकडाऊनमुळे सगळे लोक सिरियल्स परत कधी सुरू होतील याच्यासाठी थांबले होते. हो. आणि आता आत्ताच जस्ट काही दिवसांपूर्वीच परत नव्याने सगळे सिरियल्स सुरू झाल्या. तर त्याच्याशीच निगडीत मला प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या सगळ्या नियमांचं पालन करून आणि बाकीच्या गोष्टी सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून काळजी घेऊन कशा पद्धतीने ह्या चॅनल्सच्या सिरियल्सचं काम सुरू झालंय आणि आता लेखक म्हणून पण तुमच्या पुढे आव्हान काय आहे आणि इन जनरल तिथे कसं काम चालतं ह्याच्याबद्दल काही सांगू शकला? नाही, करोनाच्या मुळे सरकारने ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत ना त्या बऱ्याच आहेत. अगदी ठळक 2-4 आहेत त्या सांगतो की 40 पेक्षा जास्त लोकांची टीम असता कामा नये. सगळ्या ऍक्टर्सनी सीन मध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. किंवा कलाकारांना मर्यादा आहे, म्हणजे किती कलाकार तुम्ही घेऊ शकता. 65च्या वरचे कलाकार तुम्ही घेऊ शकत नाही कारण ते जास्त ससेप्टिबल आहेत आजार व्हायला. तर ह्या सगळ्या प्रकारांमुळे ना प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आलेली आहेत आता. साधी गोष्ट आहे, अगदी ढोबळ मानाने बघायची गोष्ट झाली तर आपल्याला सीन मध्ये आम्ही एखादा सीन आशुनी उद्या लिहिला ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक वस्तू पाहिजे त्याला त्या सीनसाठी, पण दुकानच बंद आहे, प्रॉपर्टी कुठून आणणार? लॉकडाऊनमुळे ज्या अडचणी येत आहेत आता कलाकार घ्यायला मर्यादा आल्यामुळं आम्ही असे सीनच लिहू शकत नाही ज्याच्यात ऍडिशनल कलाकार लागणार आहेत. किंवा सेटवरती आता साधं आहे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमध्ये कुणी एकमेकाला स्पर्श करायचा नाही. तर आपण दोघं जर काम करत असू तर मी तुझ्या चिडून रागाने तोंडात मारू शकत नाही. हे जे असंख्य नियम आहेत, पण त्यातला महत्वाचा भाग असा आहे की एवढं करून सर्व चॅनल्सनी एकत्र येऊन सगळ्या टीम्सनी प्रोड्युसर्सनी एकत्र येऊन या नियमांचं पालन इतकं सुंदर केलेलं आहे. करेक्ट. अनेक ठिकाणी सेट बदलावे लागले कारण ते सेटच कंटेनमेंट झोन मध्ये होते. पण एवढं करूनही इतक्या स्मूथली आणि एफिशियंटली ते काम सुरू झालं. सर्व कलाकार तंत्रज्ञ यांनी इतकं उत्तम सहकार्य केलं आणि आपल्याला कल्पना नसेल ही माणसं अर्थात त्यांचा व्यवसाय आहे, ते पैशासाठी करतायत, पण पैशासाठी सुद्धा ते एक मोठी रिस्क घेऊन काम करतायत. आणि 40 जणांचा संघ त्यांनी घरी जाऊन पुन्हा येऊ नये यासाठी प्रत्येकाने कलाकारांची तंत्रज्ञांची सेटच्या जवळ राहण्याची व्यवस्था केलेली आहे. ती सगळी माणसं आता घरी जात नाहीयेत, ती सेटवर राहत आहेत. ओके. आणि एरवी सेटवर
त्यांच्या साठी आवश्यक असणाऱ्या टॉयलेटच्या, बाथरूमच्या अशा फॅसिलिटीज नसतात, त्या सगळ्या क्रिएट कराव्या लागल्या. आणि या आम्हाला एक लोकेशन जिथे सरकारने परवानगी दिलीये त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही लोकेशन वापरता येत नाही. त्यामुळे सगळे सीन हे एकाच लोकेशनवर ठराविक माणसांचे, एकमेकांना स्पर्श सुद्धा न करणारे असेच लिहावे लागतात. बापरे. पण चांगल्या लेखकाचं हे वैशिष्ट्य असतं की तो कुठल्याही गोष्टीकडे अडथळा म्हणून बघत नाही, तो क्रिएटिव्ह अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो की याच्यातून मी काय चांगलं निर्माण करू शकेन. आणि सुरुवातीला जम बसायला थोडासा वेळ लागतोय, 1-8 दिवसच झालेत आता, पण हळूहळू याच्यातूनही निश्चित चांगल्या मालिका आणि कथानक आकाराला येतील. म्हणजे एवढे सगळे गाईडलाईन्स फॉलो करून, रिस्क घेऊन लोकांपर्यंत त्या पद्धतीचं प्रोडक्ट निर्माण करणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सोपी साधी नाहीये. म्हणजे परत आपण त्याच्याच वरती येतो की हे इतकं सोपं साधी गोष्ट नाही तुम्हाला वाटतं तेवढं. मी अगदी असं जनरल वळून की आत्ताच ती अगबाई सासूबाई चालू असलेल्या सिरियल मध्ये आय थिंक घर बदललं, तर त्याच्यावरती सुद्धा इन जनरल आमच्या पण ह्याच्या अरे हे वेगळंच आहे काहीतरी, असं का झालं अचानक. इतके छोटे छोटे लोक सुद्धा इतके दिवस गेले तरी कनेक्टेड असतात. साधा मुद्दाच हा झाला की आमचं मूळ लोकेशन जे आहे ते कंटेनमेंट झोन मध्ये गेलं, आम्ही शूटिंगच करू शकत नाही. मग त्यातल्या त्यात त्याच्या जवळ जाणारा दुसरा कुठला स्टुडिओ अवेलेबल आहे. बरोबर. अशा मर्यादा येतात. पण दुसऱ्या बाजूने हेही खरे की आपला प्रेक्षक अत्यंत समंजस आणि मॅच्युअर्ड असतो. तो या अडचणी समजावून घेतो की हे यामुळे झालेलं आहे आणि तो तुम्हाला प्रेक्षक निश्चितपणे तुमच्यावर प्रेम करणारा असतो. तो तुम्हाला हे सगळं करून तुमच्या अडीअडचणी समजावून घेऊन तो आपल्या मालिकेबद्दलचा, त्यातल्या कलाकारांबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो मात्र टिकवून ठेवतो. कारण तो लॉयल ऑडियन्स आहे, तो लॉयल ऑडियन्स असतोच नेहमी. आणि त्याच्यामुळेच तर हे सगळं शक्य झालं. म्हणजे आज जर का तो लॉयल ऑडियन्स नसता तर आज हे चित्र, अशा पद्धतीची कॉम्पिटिशन, इतक्या नंबर ऑफ सिरियल्स, इतका मोठा पसारा मराठी मालिका सृष्टीचा झालाच नसता कधी. नसता. बरोबर. म्हणजे मागे मला आठवतंय हे झी गौरवच्या ह्याच्यामध्येच होतं, आदेश दादाला बोलवलं होतं. तर त्यावेळेला तो बोलत होता, त्यावेळेला तो म्हणत होता की ज्या वेळेला पहिल्यांदा झी गौरव करायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही जागा शोधत होतो. आता कुठली जागा आपण घेऊयात की जिथे झी गौरव असा एक पहिला होऊ शकेल. आणि त्यासाठी त्यांनी विचार करताना जागा निवडली ती अशी होती की त्याचं रेल्वे स्टेशन पासून सगळ्यात जवळची असेल. अच्छा. कारण लोक येतील पटकन स्टेशनवरनं, पटकन 5 मिनिटं जवळ पोहोचतील, उशीर जरी झाला तरी पटकन लोकल त्यांना पकडता येईल, घरी जाते. आज इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला परत असा मोठा इव्हेंट होतो आणि त्यासाठी लोकेशन शोधलं जातं, त्यासाठी अशी जागा शोधली जाते जिथे पार्किंगची मोठी सोय आहे. तो ही गंमत आहे, हा पसार आहे, हे आज सगळं शक्य झालेलं आहे या ऑडियन्समुळे. त्याने ऍक्सेप्ट करून घेतलेल्या त्या गोष्टी, हे अशा पद्धतीने समजून घेतलेलं आहे आणि म्हणून ते शेपअप होत झालेलं आहे. हे ऑडियन्स आणि क्रिएटर ऑडियन्स या सर्कल मधनं शेपअप होत इव्होल्युशन मध्ये आपण या स्टेज पर्यंत आता आलोय. पुढे काय असेल माहिती नाही, कारण तेव्हा आपण आता त्या स्टेज पर्यंत आलेलो आहे. बरोबर. म्हणजे ही प्रोसेस तू म्हणतोयस तशी किंवा हे सर्कल गेली जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून ते चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे. आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स विषयी, त्याच्या अडचणी, त्याची आव्हानं आणि त्याच्यातले महत्वाचे प्रत्येकाचे रोल्स ह्याच्याविषयी आत्ताच सुद्धा तुम्ही दोघांनी खूप उत्तम पद्धतीने आणि खरं तर खूप काय म्हणता येईल सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल खरंच तुमच्या दोघांचं थँक्यू. आणि जनरल शेवटचा प्रश्न अशा ह्यानी मला विचारायचा आहे की आता मगाशी पण असू तू खरं तर म्हणताना म्हणला होतास की लेखक म्हणून प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं, पण तुम्ही दोघंही आता इतके उत्तम एस्टॅब्लिश्ड आहात आणि आता तुम्ही ती जर्नी केलेली आहे पूर्ण, तर नवीन येणाऱ्या लेखकांसाठी तुम्ही काय सांगू शकाल की जेणेकरून नक्कीच ते हे बघून, हे ऐकून त्याचा विचार करतील आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पुढे चालू शकतील?
मला असं वाटतं की जेन्युइनिटी आणि क्राफ्ट आणि अप्रोच या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. म्हणजे आपण एखादी कन्सेप्ट आपल्याला सुचल्यानंतर सेलेबल कशी होईल याचा विचार करतच असतो. पण बरोबर. सेलेबल कन्सेप्ट आता मी देतो म्हणून समजा कन्सेप्ट जनरेट करायला गेलो ना, तर तर मला असं वाटतं की तिथे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. सो पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा जे भेटतंय किंवा वाटतंय ना, ती कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा लिहा. नंतर ते शेपअप होईलच. त्याच्यावर संस्कार, रियाज आणि या सगळ्या गोष्टी होतील. आणि खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, या सगळ्या बाकीच्या तर गोष्टी आहेतच. पण अनालिसिस पण करता आलं पाहिजे माध्यमाचं प्रत्येक. म्हणजे नाटक असेल, त्याच्यानंतर फिल्म्स असतील किंवा वेब सिरीज असतील किंवा टेलिव्हिजन सिरियल असतील. प्रत्येक प्रत्येक ह्याची ती गरज आहे. प्रत्येक माध्यमाच्या काही चौकटी आहेत. त्या ह्याची ती चौकट आहे, ह्याची ती चौकट आहे. या अशा वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये त्या सगळ्या गोष्टी अनालिसिस करून लिहिताय का नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आशू म्हणला ते सगळं खरंच आहे. मी 1-2 छोट्याशा गोष्टी फक्त ऍड करतो. एकतर ना मुळात असं कुणी कुणाला काही सांगण्यावर आणि सांगितलेलं लोक ऐकत असतील यावर काय फारसा विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा मी सांगतो की ज्या लोकांना मालिका लिहाव्याशा वाटतात ना, त्यांनी जरूर या फील्डमध्ये यावं. मराठी मालिका करणारे चॅनल्स असतील, निर्माते असतील आणि मुख्य म्हणजे त्या मालिका बघणारे प्रेक्षक असतील, त्या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, हे फार सुंदर जग आहे. इथे अत्यंत चांगली माणसं आहेत. इथे येऊन तुम्हाला मौज येणार आहे, तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे, इथे पैसे मिळणार आहेत, तुम्हाला जे काही लिहायचंय ते लिहिण्याचं भरपूर स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्हाला असं जर कुणी सांगत असेल की नाही रे ते काय नाही, ते चॅनल सांगेल तसं करावं लागतं वगैरे, असं काही नसतं. छान मौज आहे या क्षेत्रामध्ये आणि ती एन्जॉय करायला जास्तीत जास्त लोकांनी या क्षेत्रामध्ये यावं. रायटर्स कमी आहेत, त्यामुळं आम्हाला सगळ्यांना चांगल्या रायटर्सची कायम गरज असते. त्यामुळे जरूर सगळ्यांनी या. आणि असं काही बाळगू नका की सध्या चांगले रायटर्स नाहीयेत. तुम्ही ज्ञात जगाचा कधीही इतिहास काढा, चांगले रायटर कमीच होते. शेक्सपियर सुद्धा एकच माहिती आहे, त्याच्या काळातले 10 रायटर्स माहित नाहीयेत कुणाला. बरोबर. त्यामुळं चांगले लेखक हे कमीच असतात. त्यामुळे ज्यांना लिहायचंय त्यांनी जरूर या क्षेत्रात या. इथे मौज आहे. आणि इनकमिंग चालू ठेवा. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की हे मला माहितीये, हो. हे मला कळलंय. अशाच त्या टाईप करायचं का? ओके, त्या टाईप करायचं म्हणजे येस. हो. नाही, मजा आहे. वा वा वा. थँक्यू. कसलं भारी आता तू शेखरदाचं समअप करताना सुद्धा इतकं मस्त सांगितलंयस. येस, डेफिनेटली प्रत्येकाने त्या पद्धतीचा विचार करायलाच पाहिजे. आणि ना की फक्त शहरी, पण ग्रामीण किंवा वेगवेगळ्या बाजातल्या कुठल्याही पद्धतीचा लेखक ज्याला त्याची गोष्ट कदाचित सांगायची असेल, तो नक्कीच येऊन त्या पद्धतीची गोष्ट इथे सांगू शकतो. तू म्हणलास तसं त्याला काही असे हे नाहीये की त्याच फ्रेम मध्ये बसणारच असेल तरच आपण करू शकतो असं नाही. ज्याला जे वाटतंय आणि हो ते समोरच्याला पण पटतंय असं झालं तर नक्कीच तो माणूस लेखक अशा पद्धतीने पण पुढे येऊ शकतो. या विषयावरती तुम्ही आज खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिली. आणि खरंच नक्की मला असं वाटेल की सिरियल्स बद्दलच्या माझ्या पण अनेक समजुती किंवा गैरसमज होते. त्याच्या ह्या तुमच्या दोघांच्या डिस्कशन्स मधून खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले. आणि मी पण किंवा इथे आलेले पण अनेक जण आहेत ते उद्यापासून त्या पद्धतीने पण थोडासा विचार करून या माध्यमाकडे नक्की बघतील. सो त्यासाठी तुमच्या दोघांचे थँक्यू. आणि आजचं जसं सेशन झालं तसंच उद्या रात्री 8 वाजता पंडिता मनीषाताई साठे आणि शांभवी दांडेकर या दोघी जणी येणार आहेत. त्या स्टेज क्राफ्ट आणि डान्स म्हणजेच त्या दोघी खूप उत्तम नृत्यांगना आहेत, गुरु आहेत. पण डान्स सोडून पण एखाद्या डान्सरनी, परफॉर्मरनी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या बॅकस्टेजशी रिलेटेड असणाऱ्या ऍस्पेक्टची माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचा अभ्यास करायला पाहिजे ह्याच्या विषयी आणि त्यांच्या त्याच्याशी रिलेटेड जर्नी विषयी बोलणार आहेत. आणि परवा रविवारी रात्री 9 वाजता प्रवीण तरडे येणार आहे. तरडे
पर डे बिहाइंड द परफॉर्मन्स ह्या गोष्टीवरती बोलणार आहे की कशा पद्धतीने परफॉर्मर म्हणून किंवा एखादा परफॉर्मन्स म्हणून ह्या बाकीच्या ऍस्पेक्टचं महत्व असतं. आणि आमच्या फोन कॉल मध्ये पण मी त्याला म्हटलं होतं की मला असं बऱ्याच वेळेला वाटतं, आता मी लाईट्स करतो जसं आशू, मी तुझ्याकडनं शिकत शिकत आता इथपर्यंत गोष्ट आली. तर ह्या बऱ्याच पिरियड मध्ये बॅकस्टेजला काम करणाऱ्या मला बॅकस्टेजला काम करायचंय अशाकडे बघण्याचा लोकांचा अप्रोच बऱ्याच वेळेला खूप कमी असतो. प्रत्येकाला फक्त ऍक्टरच व्हायचं असतं उठून, किंवा जसं की मला हे सुचलंय मग मी फिल्म डिरेक्ट करणार आहे, हेच एम असतं. पण ते सोडून बाकीची काम करणारी माध्यमं आणि डिपार्टमेंट जर तुमच्या बरोबर नसू शकतील तर तुमचं स्वप्न नाही पूर्ण होऊ शकत. सो त्याचं महत्व पण कसं आहे त्याबद्दल पण प्रवीण तरडे बोलणार आहे. सो तुम्ही उद्या आणि परवा पण ह्या सेशनला नक्की या. आणि बॅकस्टेज ब्रॉडकास्ट हे माझं फेसबुक वरती पेज आहे, तर त्याला नक्की लाईक आणि फॉलो करा. आणि त्याचबरोबर हे सगळी होणारी सेशन्स चा खजिना तुमच्यासारख्या लोकांचा मी युट्यूब वरती जतन करून ठेवतोय. सो तिथे पण माझा चॅनल आहे बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बाय तेजस देवधर. सो प्लीज नक्की त्याला सबस्क्राईब करा. आणि माझा जो मोटिव्ह आहे तो फुलफिल होण्यासाठी आणि तो अजून वेगवेगळे सब्जेक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची नक्की मदत होईल. आणि आज हे माझं मोटिव्ह तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझे अनेक मित्र आहेत. योगेश आहे, सचिन आहे, वैखरी आहे, पुणे थिएटर आज सारखे अजून एक ग्रुप आहे जी ऍक्टिव्हिटी आहे जो माझ्या बरोबर मला सपोर्ट करतोय ह्या सगळ्या गोष्टींसाठी. सो त्यांना पण खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही सगळे प्रेक्षक प्रेम करताय, तुम्हाला पण थँक्यू. आणि आज तुम्ही दोघं इथे आलात आणि लेखक हा शब्दनम घेतलेला, दाढी वाढलेला आणि असा नसतो त्याच्यासाठी दाढी वाढलेली आहे. अरे पण तशी नाही वेगळ्या पद्धतीचं जे इमॅजिनेशन असतं ना प्रत्येकाचं, ते तुम्ही मोडून काढलं आणि त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. त्याबद्दल खूप थँक्यू. सो भेटूया या उपक्रमांतर्गत तू बोलवलं त्याचा मला खरंच खूप आनंद होता आणि थँक्यू तुला. आणि अत्यंत खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे. मला आठवतं मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये गेलो होतो त्यावेळेला एसपी मध्ये मी होतो त्यावेळेला. आणि मला माहिती नव्हतं की स्टुडंट हॉलमध्ये काय चाललेलं आहे. आणि मी दरवाजा नॉक केला माझ्या मित्राला भेटायला म्हणून मी तिथे गेलो होतो. माझं पहिलं इंट्रॅक्शन होतं. आणि आज पुरुषोत्तमची ऑडिशन चालली होती आणि तिथे 2 रोल चालले होते. आणि माझा सिनियर तिथे उभा होता आणि त्यांनी मला विचारलं, म्हटलं काय आहे? तर तो म्हटलं मला यायचंय आज. तो म्हटलं ऑन स्टेज का बॅकस्टेज? मी म्हटलं मला काही माहितीच नव्हतं. मी म्हटलं बॅकस्टेज. तो म्हटलं ओके तिथे जाऊन बस. सो म्हणजे पहिली इंटरॅक्शन तिथं सुरू झाली होती. आणि मुळात मला असं लक्षात आलं की बॅकस्टेजला खूप कमी लोक आहेत, सगळ्यांना ऑनस्टेजच काम करायचं तिथे होते. मी त्या लाईन मध्ये बसलो आणि मी सिलेक्ट झालो. तिथनं सुरुवात झाली. मग मी सेट डिझाईन आणि हे सगळं केलं. त्यामुळे बॅकस्टेज या विषयी खूप मला आत्मीयता आहे. आणि खरंच अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि मला सुद्धा बरं वाटलं गप्पा मारून. छान वाटलं. थँक्यू. तुझा उपक्रम नक्कीच चांगला आहे. आणि त्या निमित्ताने आजपर्यंत कसं ठराविक क्षेत्रातलीच माणसांशी बोलण्याची प्रेक्षकांना किंवा त्या फील्ड मधल्या लोकांना संधी मिळते. पण तू इतक्या व्हेरीड फील्ड मधल्या लोकांना, टेक्निशियन्स सगळ्यांना बोलतं करतोयस, हे नक्कीच खूप फार चांगला उपक्रम आहे हा. आणि इथून पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीला आमच्या दोघांच्याही खूप खूप शुभेच्छा आहेत. परत कधी असं काही वाटलं की जिथे आमची काही गरज आहे तर आम्हाला यायला नक्की आवडेल. थँक्यू. खूप थँक्यू सगळ्यांना. थँक्यू आणि वन्स अगेन गुड नाईट. भेटूया. येस, थँक्यू. गुड नाईट.